ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्यावर एक भव्य सिनेमा येतोय. मला आजही तुम्ही पैसे नका देऊ, पण माझं नाव हवं हा माझा लढा आहे. त्याच्या बंधात नागराज अण्णांनी माझ्या विरोधात 5 कोटीचा अब्रू नसण्याचा दावा केला. खाशाबांच्या पतीचं निधन झालं, त्या सगळ्यात शेवटचा फोन त्यांनी कोणा केला असेल तर मला केला होता. एक प्रकारे खाशाबांचा मानसपुत्र म्हणून मला महाराष्ट्रात ओळखतात. खाशाबांसाठी एवढं काम करूनही माझं नाव लावल्यानंतर तर मी न्यायालयात तर जाणारच ना. तुमच्यावर पण मग असा आरोप होतोय की ह्या गोष्टी तुम्ही अटेन्शनसाठी जास्त करताय. मग ह्या आरोपाला कसं टॅकल करा? कधी कधी असं सांगा वाटतं सर की आज मीच एक खाशाबा होऊन बसलोय. जर खाशाबा जाधव आज जिवंत असते तर माझा संबंध नसता आला. ते जवळजवळ 1000 बैठका मारायचे, 1000 जोर काढायचे आणि आपल्यापेक्षा वरचढ मल्लांना ते कायम हरवायचे. माणिकरावांनी त्यांना शाबासकी दिली. माणिकरावांनी सांगितलं हा मुलगा नक्कीच जगात काहीतरी करेल. महाराष्ट्राला ऑलिम्पिक काय असतं हे आज थोडंफार समजले. 2000 पर्यंत ऑलिम्पिक शब्दाचा अर्थच माहिती नव्हता. BA पास असणारा तत्कालीन काळातला हा मल्ल होता, हीच मोठी गोष्ट होती. कारण की पहिलवान म्हणजे आपलं म्हणण्याचं काय की गुडघ्यात मेंदू असतो. पहिलवान लोक शिकत नाही, पण खाशाबा शिकले. अफाट ताकद काय असती ना, त्याचा प्रत्येक खाशाबांच्या कुस्ती द्यायचा. आपल्याकडं 27 ऑलिम्पिक पदक विजेते आहेत. 26 ऑलिम्पिक पदक विजेत्यांना आपण पद्म पुरस्कार दिलेला आहे. एकमेव खाशाबा अशी व्यक्ती आहे की त्यांना दिला नाही आहे. फक्त माझ्यावर दबाव टाकण्यासाठी, एखाद्या छोट्या लेखकाला दाबण्यासाठी ही केस उभी आहे. कमीत कमी त्याच्या 10 हिअरिंग झाल्यात. फक्त तारीख पे तारीख चाललंय. तुम्हाला क्रेडिट हवंय, आर्थिक मोबदला हवाय की प्रोजेक्टवर क्रिएटिव्ह कंट्रोल हवंय? मला माझ्या नावाचं पत्र द्या, मी आज सगळं मागं घेतो. आणि समजा तुमच्या बाजूने कोर्टाने निकाल दिला नाही तर मग तुमचं पुढचं पाऊल काय असेल? निकाल नाही दिला तर आम्ही निश्चितच नमस्कार मित्रांनो, मी संकल्प पाटील. लगावबत्ती पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, खाशाबा हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. एका बाजूला आहेत नागराज मंजुळे, ज्यांनी मराठी सिनेमाला जागतिक पातळीवर वेगळी ओळख मिळवून दिली, आणि दुसऱ्या बाजूला आहेत क्रीडा पत्रकार लेखक संजय दुधाणे, ज्यांनी ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्यावरचं आजवरचं पहिलं पुस्तक लिहिलं आहे. या सिनेमाच्या भोवती गेली 2 वर्षे मोठा वाद सुरू आहे. सिनेमाचं प्रदर्शन त्यामुळे थांबलं आहे. आजच्या या भागात आपण या केसला, या वादाला व्यवस्थित समजून घेणार आहोतच, पण त्याचबरोबर ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा इतिहास, त्यांच्यावर संशोधन करताना समोर आलेल्या गोष्टी, त्यांच्याविषयी माहीत नसलेले पैलू, अशा अनेक गोष्टींवर सविस्तर चर्चा करणार आहोत. तर सुरू करूयात आजची ही विशेष चर्चा. क्रीडा पत्रकार, क्रीडा लेखक संजय दुधाणे सर, तुमचं लगावबत्तीवर खूप खूप स्वागत आहे. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्यावर एक भव्य सिनेमा येतो आहे आणि नागराज मंजुळे तो सिनेमा बनवत आहेत, पण तुम्ही त्या सिनेमावर केस केली. काय हे सगळं प्रकरण नक्की आज सांगा. सगळ्यात पहिलं म्हणजे 2002मध्ये ह्या पुस्तकाचा जन्म झाला. जेव्हा कर्णाम मल्लेश्वरीने भारतासाठी मेडल जिंकलं होतं. ही बातमी आहे माझ्याकडे असते त्या ह्याची. तेव्हा माझं वय 24-25 असेल. मी फर्ग्युसन कॉलेजमधून नुकताच पास झालो होतो. आणि त्यावेळेला त्यावेळेला कर्णाम मल्लेश्वरीला महाराष्ट्र शासनाने 25 लाख रुपये दिले होते आणि बिचारा खाशाबांना काहीच नाही मिळालं. खरं सांगायचं अशा वेदना होतात आज पण, की माणूस जाऊन इतक्या वर्ष झालेला आहे, त्याच्या हयातीत त्याला काही मिळालं नाही. आज पद्मभूषणसाठी आपण प्रयत्न करतोय. गेले 20 वर्ष झाले त्यांचा मुलगा स्वतः पद्मभूषणसाठी प्रयत्न करतोय. पद्मभूषण पण दिला नाही आहे त्यांना. जो शिवछत्रपती अवॉर्ड असतो महाराष्ट्राचा, राज्यात सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार, तो त्यांच्या गेल्यानंतर 14-15 वर्षांनी दिला गेला. देशाचा सर्वोत्कृष्ट क्रीडा पुरस्कार असतो अर्जुन पुरस्कार, तो 2000 जेव्हा मी उमा भारती पुण्यात आला होता, मी त्यांना रिक्वेस्ट केली. तो माझ्या प्रयत्नांमुळे त्यांना त्याच वर्षी उमा भारतीने दिला. मला आठवतं की डेक्कन जिमखान्यावर उमा भारतीने माझ्या गालाला असा प्रेमळ स्पर्श केला होता की बाळ मी करते म्हणून, आणि योगायोगाच्या गोष्टी त्या वर्षी तो पुरस्कार मिळाला. खाशाबांसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2000 साठी माझ्यातला कार्यकर्ता आजही खूप जिवंत आहे. ह्या कार्यकर्त्यातून ही पुस्तकाची कलाकृती निर्माण झाली. जेव्हा मल्लेश्वरीचा सत्कार करायचं ठरवलं तेव्हा तत्कालीन देशमुख म्हणून आमचे जे क्रीडा मंत्री होते ते म्हणले की आम्ही नक्कीच खाशाबांसाठी काय करू. तो कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना म्हटलं आमचा अन्याय झालेला आहे. तर त्यांच्या तिथे मला धक्काबुक्की झाली. मग तेव्हा मी म्हटलं की मी आत्मदहन करेल ह्या प्रकरणात. मग त्याची दखल घेऊन खाशाबांच्या पत्नीला, खाशाबांच्या परिवाराला फर्स्ट टाईम गव्हर्नमेंटने 5 लाख रुपये दिले. म्हणजे माझा प्रवास फक्त पुस्तकापुरता मर्यादित नाही आहे. खाशाबा जाधव हे नाव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी गेले 25-30 वर्षाला धडपडतोय. आमचे सगळे पत्रकार मला खाशाबा म्हणून चिडवतात, असं म्हणतात. मला कधी कधी राग येतो, पण तेवढा खाशाबा असा रुतलाय माझ्या आतमध्ये. का रुतलाय माहिती नाही, कारण की ऑलिम्पिकचा अभ्यास हा माझा विषय आहे. आणि एका भारताच्या खेळाडूने 1952मध्ये मेडल जिंकलं. 1948मध्ये त्यांनी 6वा क्रमांक मिळवला लंडनमध्ये. 52मध्ये हेलिसिंकीमध्ये मेडल जिंकलं. हा माणूस जगाला माहिती नसावा,
खरं तर त्या काळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाशाबा का माहिती नसावी याचा शोध सुरू झाला आणि त्यातून ह्या पुस्तकाचा जन्म झाला. मला 10वीत माझे जर मार्क विचारले तर मला वाटते 60-70 मार्क होते. मराठीत तेवढा मी चांगला नव्हतो, पण खाशाबांमुळे मी लेखक म्हणून झालो. माझं पहिलंच पुस्तक आहे जे खाशाबांचं जे आज उपलब्ध आहे. सगळ्यात अभिमानाने सांगायचं की नॅशनल बुक ट्रस्टने हे पुस्तक प्रकाशित केले आणि सगळ्यात महत्त्वाचा आनंद म्हणजे हिंदी आवृत्ती जी आहे ती पण नॅशनल बुक ट्रस्ट. आता नॅशनल बुक ट्रस्ट म्हणजे काय की भारत सरकारची सगळ्यात मोठी जी प्रकाशन संस्था आहे तिने हे पुस्तक पब्लिश केलं आहे. त्यामुळे हे सगळे जगभर गेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे खाशाबा माहिती झाली लोकांना त्या निमित्ताने. 2000मध्ये ही पुस्तकाची हातोहात पहिली आवृत्ती गेली आणि मग खाशाबा माहिती. मला अजून सांगायचं की त्याच वर्षी 2 वर्षांनी खाशाबांचा पाठ्यपुस्तकात धडा आला. तो 10 पानी धडा होता आणि तो धडा वाचून पण खूप खेळाडू तयार झाले. हळूहळू खाशाबा माहिती पडले आम्ही वृत्तपत्रातून. आणि त्याकाळी इंटरनेट नव्हतं ना, कुठल्या सुविधा होत्या, त्यामुळे खाशाबा माहितीच नव्हते. त्यामुळे एकच माध्यम होतं 2000 पासून तर 2010पर्यंत. गेल्या दशकामध्ये आपल्या हातात मोबाईल आला, आपण इंटरनेटची सुविधा जास्त झाली आणि मग इंटरनेटवर खाशाबा हळूहळू. पण त्याचा जन्म कुठे झाला, ह्या पुस्तकाचा जन्म कुठे झाला किंवा या कथेचा? आज जो खाशाबा जाधव चित्रपट येतोय, खूप चांगला टीझर आलेला आहे, खूप चांगला टीझर आहे. त्या बाबतीत जिओचे ज्योती देशपांडेचे मी विशेष अभिनंदन करेल. पण ती मूर्ती किती सुंदर असू दे, विठ्ठलाची मूर्ती आपण घेतो पंढरपूरला गेले की खूप चांगली सुबक मूर्ती असते, आपण घरात दर्शन करतो, पण त्याची जी माती काय असेल ना, ती माती माझी पुस्तकात आहे. माझे जे वाद आहे ना तो माझ्या मातीशी आहे. त्यामुळे ह्या पुस्तकाचा जन्म मी घातलेला आहे. ह्या पुस्तकाचा जन्म घातला तेव्हा खाशाबांच्या पत्नी हयात होत्या. त्या माझ्या घरी आलेल्या आहेत, त्या माझ्या घरी 5-5 दिवस राहिलेले आहेत. असं आमचं वेगळं आगळं नातं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या क्षणी मला सांगूशी वाटतं की खाशाबांच्या पतीचं निधन झालं. त्या सगळ्यात शेवटचा फोन त्यांनी कोणा केला असेल तर मला केला होता आणि सांगितलं की तू आणि रणजित काळजी घे. म्हणजे एक प्रकारे खाशाबांचा मानसपुत्र म्हणून मला महाराष्ट्रात ओळखतात. अशी स्थिती असताना जेव्हा खाशाबांसाठी एवढं काम करूनही माझं नाव लावल्यानंतर तर मी न्यायालयात तर जाणारच ना, म्हणून मी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्याच्या अगोदर पण काही घटना घडल्या. ही लढाई सर आत्ताची नाही आहे, ही लढाई गेले 8 वर्षापासून चालू आहे. 8 वर्षापासून माननीय नागराजांना मंजुळे आणि आटपाट ह्याच्यावर काम करतात, ते चित्रपट करतात. पण त्याचा जर आपण इतिहास बॅकग्राऊंड बघितलं तर ते खूप वेगळं आहे. 2012मध्ये खरं तर जेव्हा भाग मिल्खा भाग आला, बायोपिक, स्पोर्ट्स बायोपिक एक नवीन जन्म घातला भाग मिल्खा भागनी. त्यानंतर भारतात मेरी कोम आला आणि काही चित्रपट आले. आता चंदू चॅम्पियन पण आला आहे, जो आपले पुण्याचे खेळाडू आहेत त्यांच्यावर आहे. नागराज मंजुळेंची जेव्हा भेट झाली आमची पहिली गार्डन कोर्ट हॉटेलमध्ये, तेव्हा तेजपाल वाघ आणि रणजित जाधव आम्ही एकत्र होतो. तोपर्यंत सगळं ठीकठाक होतं की जी रितेशची कथेची परंपरा होती ती नागराजपर्यंत आली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागराज आणि रणजित जाधव यांची भेट कोणी घालून दिली तर ती तेजपाल वाघनी घालून दिली. तोपर्यंत ठरलं होतं की ह्या पुस्तकाला माझंच नाव असेल, मूळ कथा म्हणून असेल. पैसा हा माझ्यासाठी खरंच महत्त्वाचा भाग नाही. मी पैशासाठी कधीच काम केलं नाही. पॅशन आहे माझं स्पोर्ट्स. कोणालाही विचारा महाराष्ट्रात जाऊन, आज महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात जावा, संजय दुधाने कुठल्याही खेळाडूंनी माझ्याकडे मदत मागावी, मी तितक्याच आज तर्फीने मदत करतो. कारण की महाराष्ट्रात खाशाबा जाधव निर्माण झाले पाहिजे अशी माझी आजही भूमिका आहे. त्यामुळे त्याच भूमिकेतून खाशाबांची चित्रपटाची कथासाठी मी प्रयत्न केला होता. पण नागराज अण्णा ह्यांनी पूर्णपणे निर्णय केला. मग आम्ही त्यांना एक नोटीस पाठवली 2019मध्ये. ती नोटीस झाल्यानंतर पण रणजित जाधवांचे 2 वकील मला पुण्यात भेटायला आले की आपण एकत्रित काम करू. आम्ही एकत्रित हात पकडलेलं आहे, मला आजही आठवतं आहे. पण कसं घडतं, आतापर्यंत एकंदरीत 4 आमच्या समझोता मीटिंग झाल्या, चर्चा होते, पण पुढे काय होत नाही. त्यामुळे अखेर आम्हाला दावा दाखल करायला लागला आणि दावा दाखल केल्यानंतर निश्चितच ह्याच्या ज्या केसेस, ह्या दावा दाखल केला आणि सगळ्या महाराष्ट्रांनी बघितलं की ह्याच्यात नक्की ही कथा कोणाची आहे. पण गेले 25 वर्ष जर मी काम करतोय तर न्यायालयाने पण त्या दिवशी 2 अर्ज होते आमचे. एक 7 एकराचा अर्ज असतो ही केस उभी राहू नये म्हणून, आणि एक अर्ज आम्ही केला होता की स्टे द्यायचा म्हणून. तर स्टे आमचा प्री मॅच्युअर झाला. त्यांनी सांगितलं की तुम्ही ह्या चित्रपटाचा ट्रेलर बघितला आहे का, ह्या चित्रपटाचं काय साम्य आहे. आम्ही न्यायालयाचा पूर्णपणे मान राखला, आम्ही शांत बसलो. त्यामुळे पण दुसरा अर्ज होता तो 7 एकराचा, त्यात स्पष्टपणे सांगितलं की ही केस उभी राहते आणि त्यानिमित्ताने हे पुस्तक जे माझं आहे ते ह्याच्याशी कुठं साधर्म्य असल्यामुळेच ही केस उभी राहिली आणि आज ती स्ट्रॉंगपणे केस उभी आहे असं मला वाटतं. नागराज मंजुळेंनी जेव्हा खाशाबाची अनाऊन्समेंट केली त्यावेळी तुम्हाला ते पहिल्यांदा कसं कळलं आणि मग नागराजांनी तुमची भेट नाही झाली का कधी, की त्या संदर्भात मग तेव्हा बोलणं काय झालं? नाही, ही मुख्य म्हणजे ही अनाऊन्समेंट करण्या अगोदर जिओ स्टुडिओ पिक्चर काढणार होता. निखिल साने सर होते, तेजपाल वाघ होता आणि जिओनी त्या दृष्टीने सगळी तयारी केली होती. पण निखिल साने सरच मुळात जिओमध्ये गेले
आणि जिओने 100 चित्रपटाची घोषणा केली, त्यात त्यांना खूप काही चांगले चित्रपट हवे होते. खाशाबा हा विषय तर अजून कुठंच आला नाही पडद्यावर, त्यामुळे तो जिओचा विषय आला. नागराज अण्णा आणि जिओचा हा पहिला चित्रपट आहे, त्यामुळे त्यांनी घोषणा केली. पण घोषणा करताना त्यांनी मला साईड ट्रॅक कसा हळूहळू करता येईल तसा बघण्याचा प्रयत्न केला, असं मला वाटतं. माझा दावा आहे तो. त्यामुळे त्यांनी पूर्णपणे कथा माझी त्यांची आहे म्हणून सांगितली. आणि या सगळ्यात रणजित जाधव जो त्यांचा मुलगा आहे, त्याच्या राईट 2 प्रकारचे असतात. एक पुस्तकाचे राईट असतात. माझी केस एकदम साधीसुधी होती, कॉपीराईटची केस आहे आमची. कॉपीराईटचा कायदा काय सांगतो सिम्पली की एखाद्याने जर पुस्तक लिहिलं असेल तर त्याची परवानगी लागते, NOC. उद्या तुम्ही जर चित्रपट काढत असणार खाशाबावर परत एकदा वेगळ्या अँगलने, तर त्याच्यावर पहिलं जे काम केलं त्याची NOC लागते. ॲज अ कॉपीराईट ॲक्ट सांगतो, NOC लागते. मग त्यात NOC बदल्यात तुम्ही त्याला काय मोबदला येतात ते तुमचं आहे. पण जी पहिली कलाकृती आजही मला सांगायचं वाटतं की ही माझं पुस्तक आहे, ह्यासारखं दुसरं पुस्तक कोणीच काढलं नाही आहे. त्यामुळे ही आजही भारत सरकारच्या दृष्टीने एकमेव कलाकृती आहे आणि परवानगी लागते. कॉपीराईटच्या त्या कायद्याअंतर्गत आम्ही न्याय मागितला, तो मंजूर केला नाही. त्यामुळे ही केस उभी राहिली आणि आम्हाला वाटलं की काहीतरी लवकर कॉम्प्रोमाइज होईल, कारण की स्ट्रॉंग मुद्दे होते. पण वर्षभर केसमध्ये काही झालं नाही. मग अचानक त्यांनी जो पोस्टर ओपन केलं, त्यानंतर नागराज मंजुळे यांनी मला परत त्यांच्या स्टुडिओमध्ये बोलवलं. आमची त्यांच्या स्टुडिओमध्ये भेट झाली. त्यावेळेला त्यांचा वकील, खाशाबा जाधवांचा मुलगा, खाशाबा जाधवांचा नातू आणि खाशाबा जाधवांचे वकील आणि माझे 2 मित्र होते. एक मंत्रालयातले OSD होते रणजित चांबले, जे आज क्रीडा मंत्र्यांचे OSD आहेत, आणि एक आमचा सामनातला पत्रकार मित्र होता. असे 6 लोक होते. तेव्हा खूप चांगली चर्चा झाली. कसं आहे की कॉम्प्रोमाइजच्या बैठकी होतात, पण त्या पुढे काहीच होत नाही. नागराजानंदचं म्हणणं आहे की या सगळ्या बाबतीत एक NOC लिहून द्यायची. अशीच एक बैठक पुण्याच्या एका मोठ्या वृत्तपत्राच्या कार्यालयात झाली. नागराज अण्णाचे जे वकील आहेत कुलकर्णी, ते मोठी अमाऊंट घेऊन आले होते आणि मला त्यांनी 17 NOC असणारी एक NOC दिली. NOC मी देऊ शकत नाही, कारण की आमच्यात समझोता झाला पाहिजे. NOC दिली तर मला असं वाटतं की मी गिल्टी आहे म्हणून, माझी चूक आहे. आणि संजय दुधाणे हे पैशासाठी करतात. मी सांगू शकतो आज सगळ्यांना की मी तसा मुळात मनाने श्रीमंत आहे, तसा आज मी धनाने पण श्रीमंत आहे. आय नो नीड ऑफ द मनी. मला माझा हक्क हवा आहे, जो लेखकाचा हक्क आहे. माझं पहिलं पुस्तक आहे, ज्या तळमळीने पुस्तक लिहिले, ज्या खाशाबांसाठी पुस्तक लिहिले, त्या खाशाबांची कलाकृती समजली पाहिजे जगाला. कोणी आहे आज तशी महाराष्ट्राला माहितीच आहे, पण ॲक्च्युली त्यासाठी आजही मी सांगू शकतो की मला आजही तुम्ही पैसे नका देऊ, पण माझं नाव हवं, हा माझा लढा आहे. मग मी तोच त्या NOCमध्ये एक 5वा मुद्दा होता की सदरच्या पुस्तकाचे राईट हे रणजित जाधव यांना देण्यात यावे. असा मुद्दा कोण हे करेल? संबंधित संपादक खूप मोठं नाव आहे त्यांचं, त्यांनी पण हा अमान्य केला. ते म्हटलं साधा समझोता करा, आपण कॉम्प्रोमाइज करू. खरं तर खाशाबा चित्रपट आला पाहिजे. तुम्ही म्हणताय खूप मोठा चित्रपट आहे, खूप भारी चित्रपट आहे, लय भारी चित्रपट आहे, तो आला पाहिजे. कारण की ह्यानंतर चित्रपटाला कोणी हात लावणार नाही. त्याला म्हणते ही कलाकृती तर आली पाहिजे. पण त्यानिमित्ताने जो लेखक आहे, मूळ लेखक आहे, यापूर्वी चित्रपटात खूप वेळा असं झालं की मूळ लेखकावर कायम अन्याय होतो आहे. पण माझी जी तळमळ आहे ती मूळ म्हणजे माझं नाव लावावं लेखक म्हणून हीच आहे आणि त्यासाठी मी लढतोय. 2001 साली हे पुस्तक आलं आणि तुम्ही म्हणताय की त्या पुस्तकावर जर कुठलीही कलाकृती करायची असेल तर सर्वात आधी तुम्हाला संपर्क करावा लागेल. मग ह्याच्या कॉपीराईट संबंधित लीगल बेसिस काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉपीराईटचा जो ॲक्ट असतो त्याच्यात ते पुस्तक भारत सरकारकडे तुमचं रजिस्टर पाहिजे. मला ते काम करायला पण उशीर झाला, कारण की तेवढ्या आम्ही हुशार नाहीच आहोत. आम्ही फक्त काम करतो, पब्लिसिटीकडे कधी बघत नाही. अशी खूप कामं आहेत. एकटेच खाशाबा नाही, तर खाशाबानंतर आत्ता ज्यांनी मेडल जिंकलं, स्वप्नील कुसाळे असू दे, किंवा पॅराऑलिम्पिकचा सचिन खिलारे असू दे, ज्यांनी आता पॅरिसमध्ये मेडल जिंकलं, ह्या सगळ्यांसाठी प्रचंड मी काम केलं आहे. परंतु हे जे पुस्तक लिहिल्यानंतर ह्याचं कॉपीराईट आम्ही आत्ता 2024मध्ये केलं. पण कॉपीराईट कायदा काय सांगतो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉपीराईट कायदा सांगतो. कॉपीराईटमध्ये जेव्हा हे दिल्लीच्या कॉपीराईट ऑफिसमध्ये जातं ही एखादी कलाकृती, तुमचं पुस्तक, तुमचं एखादी साहित्य, तेव्हा ते सगळं सर्च करतात. यापूर्वी कोणी लिहिलं आहे का? जर लिहिलं असेल तर तुम्हाला त्याचा मेल येतो की ह्यांनी लिहिलं, ह्यांची NOC आणा म्हणून, तर ते हे होतं. आणि बेसिकली जर लिहिलं असेलच, म्हणजे खाशाबा जाधव नावाने जर दुसरं एखादं काही असेल रजिस्टर, तर तुम्हाला कॉपीराईटचे हक्क मिळत नाहीत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जसा लोगोला विशिष्ट अधिकार असतो, एखाद्या लोगोला जे ब्रँडचा असतो, मार्क असतो, ब्रँड मार्क, तसंच हे साहित्याचं पण असतं. पण गेल्या 25 वर्षात खाशाबांच्या नावाने काही नव्हतं, म्हणून आम्हाला जवळजवळ महिनाभरात ते सगळं क्रॉस झालं. त्याचं हेअरिंग वगैरे असतं, वकिलामार्फत सगळं काम करायला लागतं. आणि आम्हाला आमच्या हातात आज कॉपीराईटचं सर्टिफिकेट आहे. ते 2001पासून आहे. म्हणजे हे जे पुस्तक आहे, जे मी पहिलं लिहिलं होतं, त्याच पुस्तकाचे कॉपीराईट आहेत. आणि कॉपीराईटच्या ॲक्टखालीच ही केस आहे. पण नागराज यांना म्हणणं आहे की मी रणजित जाधवकडनं घेतलेला आहे, रणजित जाधवकडनं माहिती घेतलेली आहे. आणि आमचा जो स्टे आहे, स्टेमध्ये एक नवीन गोष्ट निघाली
की वेल डॉक्युमेंट ऑन पब्लिक डोमेन. म्हणजे असं म्हणायचं त्यांना, त्यांच्या वकिलांनी सांगितलं की हे पुस्तक आम्ही ह्यांच्याकडनं वाचतोच आहे ना, ह्या पुस्तकावर आधारित कथाने असं समोरची पार्टी म्हणतीये, तर त्यात मग आलं कुठनं, तुमच्याकडनं येणार कुठनं हे सगळा मजकूर मटेरियल, सगळा कथानक येणार कुठनं. त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं डोमेनवरून आले, पब्लिक डोमेनवरून आलेलं आहे, इंटरनेटवरून आलेलं आहे. वेल डॉक्युमेंट ऑन पब्लिक डोमेन हा शब्द आला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ना रणजितकडनं कथा घेतली, रणजितकडनं आम्ही फक्त त्यांचे अधिकार घेतले, म्हणजे काही चुकीचं जाऊ नये वगैरे म्हणून, कारण की त्यांचा मुलगा जिवंत आहे, कोणाचे घ्यावेच लागतात जर त्यांचा वारस असेल तर. पण कथा ही पब्लिक डोमेनवरून आलं आहे असा एक नवीन त्यांनी शोध लावला, पण त्यालाही आम्ही जोरदार उत्तर दिलेलं आहे. तसे 18 पुरावे आज आमच्या हातात आहेत. अच्छा, म्हणजे ह्या पुस्तकावर आधारित कुठलीही कलाकृती कोणाला जरी बनवायची असेल तर सर्वात आधी संपर्क तुम्हाला करावा लागेल. ह्यापूर्वी ह्यापूर्वी 5 डायरेक्टरनी चित्रपट काढायचा प्रयत्न केला. मी सांगितलं रितेश देशमुख पहिले होते, त्यांनी काढायचा प्रयत्न केला. तेव्हा ते स्वतःच आमच्याकडे आले, त्यांच्यावर ॲग्रीमेंट आहे माझ्याबरोबर त्यांनी केलेलं. जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे ॲग्रीमेंट आहे रितेश देशमुखचं, संजय पांडुरंग दुधाणे, मुंबई फिल्म कंपनी लिमिटेड अँड लिनेक्स एअर, ह्याच्यावर सगळ्यांच्या सह्यात ही एक जी सही आहे ती रणजित जाधवची सही आहे. तर मग जर रणजित जाधव 2012मध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतात, ते प्रेस कॉन्फरन्समधून पेपरमध्ये बातम्या येतात, काय बातमी आली होती त्यावेळेला, ऑलिम्पिकवर खाशाबा ह्यांचा संघर्षपट आता रुपेरी पडद्यावर. आणि हा चित्रपट कोण तयार करणार होतं? हा चित्रपट तयार करणार होते स्वतः रितेश देशमुख. त्यानंतर बरेच 2-4 डायरेक्टर आले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जो टीझर पब्लिश झाला आहे त्याच्यात एक दिल्लीचा आहे माणूस, जो त्याला अण्णांनी कलाकार म्हणून घेतले, तो चित्रपट काढणार होता. म्हणजे ह्याच्या मधल्या काळात एक महत्त्वाची गोष्ट आहे, पहिलं नागराज अण्णा आणि रणजितमध्ये एक ॲग्रीमेंट झालं 2018 ते 20मध्ये. 20 ते 22मध्ये रणजितने अजून एका दिल्लीच्या माणसाबरोबर ॲग्रीमेंट केलं आणि ते पण चित्रपट काढणार होते. मी त्यांच्याशी पण सेम मांडलं. ते म्हटले मला माहिती आहे तुमचं पुस्तक आहे, आपण जेव्हा चित्रपटाचं काम सुरू करू तेव्हा तुम्हाला बरोबर घेऊ. त्यामुळे महाराष्ट्रात जेव्हा हा चित्रपट काढण्यात आला त्या सगळ्यांनी माझ्याशीच कॉन्टॅक्ट केला आहे. पण फर्स्ट टाईम असं झालं की मला कुठंतरी थोडंसं बाजूला केलं झालं. चित्रपटसृष्टीत ही काय पहिल्यांदा घटना घडत नाही. गेल्या 100 वर्षात इतके चित्रपट आले की लेखकांना कधी नाही मिळालं नाही. लेखकांच्या कविता असतात, लेखकांचे काही डायलॉग असतात, ते सगळे बाजूला झाले. पण मी ह्या संघर्षाविरुद्ध भांडलो, कारण की माझ्यात थोडी ताकद होती. माझ्या आतमधला खाशाबा जागा बसला नाही, कारण की खाशाबांनाच न्याय मिळाला नव्हता त्यांच्या कालावधीत. कधी कधी असं सांगा वाटतं सर की माझाच खाशाबा होते की काय या सगळ्या प्रकरणात. आज मीच एक खाशाबा होऊन बसलो आहे. सर, खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव यांच्याशी नागराज यांनी टायअप केलं होतं. पण मग आता तुम्हाला काय वाटतं ह्यावर, की कुटुंबाचा अधिकार जास्त महत्त्वाचा आहे की लेखक म्हणून तुमचा? नाही, ही एका नाण्याला 2 बाजू असतात. बैलगाडी 2 चाकावर चालते. तसंच आमची कथा आहे की मी रणजित आहे, एकाच नाण्याची 2 बाजू आहेत. कथा जरी मी लिहिली असं, ह्या कथेला मी हे पुस्तक रणजितला वाचायला दिलं, रणजितने ह्याला NOC दिलेली आहे. ह्याच्यातल्या काही गोष्टी सगळं खूप चांगलं झालेलं आहे. जेव्हा नॅशनल बुक ट्रस्ट भारत सरकारने पुस्तक पब्लिश केलं त्यावेळेला रणजित आणि कौतुक केलं होतं की हे आपण खूप चांगलं केलं आहे. त्यामुळे कुटुंबाचा भाग असतोच, कारण की कलाकृतीत काही चुकीचं घडायला नको, त्या प्रतिमेला कुठंतरी छेद जायला नको. त्यामुळे कुटुंबाची परवानगी लागतेच. पण आता आपण दंगल पिक्चर पाहिला असेल, तो ज्या पुस्तकावर लिहिला त्या पुस्तकावर आधारित आहे, पण तोही त्या कुटुंबाचे कन्सर्न घेतले, सगळे डायलॉग दाखवले आणि ते मिळते जुळते घेतले. त्यामुळे कुटुंबाचा कन्सर्न लागतोच. बायोपिक हा असा भाग आहे असं मला वाटतं, कुटुंबाचा भाग आणि मूळ लेखक. कारण की जर खाशाबा जाधव जिवंत असते तर माझा संबंध नसता आला, त्यांनी त्यांची कथा सांगितली असती, त्यांनी त्यांचं आत्मचरित्र त्यांचं लिहिलं असतं कोणी, तर तरी माझा संबंध नव्हता. पण असे खूप काही ह्या चित्रपटातले हे प्रसंग आहेत, ते स्पष्टपणे न्यायालयासमोर आम्ही पेश केलेले आहेत, ते माझ्या पुस्तकावर आहेत. तुम्ही लीगल केस केली आहे, पण मग नागराज मंजुळे यांनी सुद्धा तुमच्या विरोधात 5 कोटींचा दावा केला आहे. तर मग हे नक्की कशामुळे केले त्यांनी? त्यांचा पण काहीतरी मुद्दा आहे स्ट्रॉंग, किंवा फक्त तुमचं थांबवण्यासाठी बोलणं त्यांनी केलं हे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्या प्रकारे मला अडचणीत आणता येईल त्या सगळ्या प्रकारे, शेवटी लढाई असं, लढाई सुरू झाली मग तुम्ही लढाईत सगळे साम दंड भेद सगळं वापरणार. जे काय वापरायचं तेव्हा सगळ्यात पहिलं हत्यार होतं की आम्ही ज्या वृत्तपत्रात बातम्या दिल्या, असा पेपरमध्ये बातम्या आल्या नॉर्मली, नागराज मंजुळे यांना समन्स, सगळ्या पेपरनी बातम्या दिल्या, चॅनलनी पण बातम्या दिल्या. त्यात माझा काय रोल नाही ना. आज जसं मी तुमच्याकडे, तुम्ही मला बोलवलं म्हणून मी आलो आहे आणि मी सांगतोय, मी स्वतःहून आलो इथे. तसंच पेपरमध्ये झालं नव्हतं. मी प्रेस कॉन्फरन्स घेतली नव्हती, बातम्या स्वयंप्रेरणेने लावल्या. त्याच्या बदल्यात नागराज यांनी माझ्या विरोधात 5 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा केला आणि त्यांनी एक ॲफिडेविट दिलं आहे कोर्टाला त्यासाठी
त्यात त्यांनी बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहेत. त्यांनी सगळं जवळजवळ एक 100 पानांचं पेपरमध्ये आलेल्या बातम्या जोडलेल्या आहेत. पण त्याच कसं म्हणते का, एखादी गोष्ट तुम्ही चुकीची करायला गेला ना तर कुठं ना कुठेतरी देव तुम्हाला मदत करतो, देव तुमच्या पाठीशी असतो. मी तर पूर्णपणे आध्यात्मिक आहे. मला पूर्णपणे विश्वास होता की परमेश्वर मला मदत करेल. 19व्या मुद्द्यावर नागराज अण्णांनी जसं आमचा जो स्टे अगेन्स्ट गेला आणि वेल डॉक्युमेंट पब्लिक डोमेन असं आलं, तर 19व्या मुद्द्यावर नागराज अण्णा ह्यांनी स्पष्टपणे लिहिलं आहे की ही कथा मी कुठनं घेतली. तर त्यांनी 4 मुद्दे लिहिले आहेत की जे वेल डॉक्युमेंट पब्लिक डोमेनवर जे पब्लिक डोमेन्स थ्रू द इंटरव्ह्यू आर्टिकल न्यूजपेपर रिपोर्ट्स अँड अदर मीडिया कव्हरेज व्हेरियस बुक डॉक्युमेंट अँड आर्टिकल हेअर बीन मेड रिटर्न ऑन द लाईफ ऑफ द खाशाबा जाधव. म्हणजे आज जिओ पण तेच म्हणत आहे, नागराजांना पण म्हणतात आहे, आम्ही कथा कशाहून तयार केली तर पब्लिक डोमेनहून तयार केली. त्यासाठी त्यांनी जे नावाचं एक जवळजवळ 100 पानांचं ज्या सगळ्या त्यांनी 4 गोष्टी सांगितल्या. एक वृत्तपत्रात नेटवर असणारे सगळे आर्टिकल्स, पुस्तकं, 3 डॉक्युमेंटरी आणि 4 त्यांनी ह्या 3च गोष्टी सांगितल्या. ह्या 3 गोष्टीत नागराजांनी जवळजवळ 20 ते 22 गोष्टी जोडलेल्या आहेत ह्या जेमध्ये. ह्या जेमध्ये 12 नंबरचा जो मुद्दा आहे, नारायण चंद्रन ह्यांचं एक पुस्तक जोडलं आहे. आणि नागराजांना ह्यांनी जे कोर्टाला ॲफिडेविट करून दिलं, ह्या ॲफिडेविटच्या ज्याला आपण म्हणतो शपथपत्र असतं, ते मी शपथवर सांगतो हे खरं आहे, त्याच्यामध्ये 215 नावाच्या पेजवर नागराज अण्णा ह्यांनी स्वतःहून लिहिलेलं आहे. त्यांनी जोडलेलं आहे कोर्टाला. त्याच्यात काय लिहिलं आहे ह्या सगळ्या ह्याच्यात, त्या चंद्र यांच्या पुस्तकातील उल्लेख, जाधव कोच गोविंद पुरंदरे हॅज टेकन लोन ऑफ ₹3,000 फ्रॉम द मराठा कोऑपरेटिव्ह बँक couple of the day before had the left Helsinki. Dudhane reveals the Jadhav give the receipt to each of this credit on this took the back from them when they repaid their money. हा खाशाबांच्या जेव्हा खाशाबा ऑलिम्पिकला चालले होते तेव्हा त्यांना आदल्या दिवसापर्यंत, आज कलकत्ताला आले ते, कलकत्त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना ऑलिम्पिकला जायचं होतं, ₹3,000 कमी होते. तर हे ₹3,000 आणायचे कुठे हा खाशाबांसमोर प्रश्न पडला. तेव्हा त्यांचे गुरु गोविंद पुरंदरे ह्यांनी तत्कालीन मराठा बँकेकडनं रात्री लोन घेतलं. ते लोन तातडीने त्यांच्या हातात आलं, त्यामुळे खाशाबा गेले, आता खाशाबा गेले नसते. हा जो सीन जर चित्रपटात आला, खाशाबांनी कर्ज घेऊन ऑलिम्पिकला गेले, तर नागराजांना म्हणतात हे मी नाही म्हणत आहे, नागराजांनी शपथपूर्वक लिहिलेल्या गोष्टीत काय म्हटलं आहे की संजय दुधाणे यांच्या पुस्तकात हा उल्लेख आहे. त्याच पुस्तकात नागराजांनी 216 नंबरचे जे डॉक्युमेंट जोडले, त्याच्यात अजून एक किस्सा आहे. अकॉर्डिंग टू द प्रोफेसर दुधाणे, वेन जाधव रीच आउट द टीम मॅनेजर टू नो द शेड्यूल ऑफ बाउट, ही हॅज इन्फॉर्म दॅट इट इज वॉट रेस्ट डे ऑफ हिम, बट वेन ही वेंट टू द स्टेडियम आफ्टर बीइंग द बोरिंग सेटिंग इन द रूम, ही कॅरीज हिज किट अलॉंग विथ मॅटर प्रॅक्टिस. ॲज दिस वॉचिंग द अदर ड्युएल्स ही हॅड हिज नेम बीन कॉल फॉर बाउट. हा महत्त्वाचा हा पण सीन आहे. मी खात्रीशी सांगतो हा सीन काय, खरं तर खाशाबा का ग्रेट होते त्या समजत. 1952 त्यांचा पदकाचा दिवस होता. सपोज आज पदकाचा दिवस आहे. त्यांचे जे कोच होते दिवान प्रतापचंद, त्यांनी काय सांगितलं खाशाबांना, खाशाबा आज खेळायला कुस्ती आहे. ह्याच्यात नागराजांना काय म्हणतात ते, माझ्या संजय दुधाणेंनी लिहिलं काय म्हणतात ते, खाशाबा आज तुझ्या खेळायला कुस्ती तू आराम कर. पण खाशाबा माझ्यासारखे हरवणारी त्यांनी सहज किट घेतली. त्यामुळे आपण बाऊट बघायला जाऊ, आपली कुस्ती एक खेळाडूंनी तसंच केलं पाहिजे. खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीत काही वेगळ्या गोष्टी केल्या नाही पाहिजे. जसं PV सिंधू मेडल जिंकत होते तेव्हा तिने संपूर्णपणे सोशल मीडिया बंद केला होता, आईस्क्रीम खाणं बंद केलं होतं, फक्त फोकस केलं होतं. म्हणून भारताला दुसऱ्यांदा एक पहिली महिला मिळाली की जिने ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकले. खाशाबा त्याच पठडीतले होते. त्यांनी आपली किट बॅग उचलली आणि ते स्टेडियममध्ये गेले, कुस्त्या बघायला लागले. अचानकपणे त्यांचं नाव अनाऊन्स झालं, खाशाबा जाधव फ्रॉम इंडिया. ते चकित झाले, माझं नाव असं आलं की त्यांना समजलं आपली कुस्ती लगेच आहे. आणि त्यांनी 2 कुस्त्या जिंकल्या. ना तिथं भारताचा कोच होता, ना तिथं भारताचे मॅनेजर होते, ना भारताला तिथं सपोर्ट करणार होते. तरी खाशाबांनी 4 कुस्त्या ओव्हरऑल ऑलिम्पिकमध्ये 6 कुस्त्या जिंकल्यात. त्यातल्या 4 कुस्त्या त्यांनी जिंकल्या, त्यामुळे त्यांना मेडल मिळालं. पण शेवटच्या 2 कुस्तीला मार्गदर्शन नसल्यामुळे आणि जेव्हा रोलिंग फॉल झाला तेव्हा ऑब्जेक्शन घेण्यासाठी आपला माणूसच नव्हता, आपले पंचच नव्हते. त्यामुळे खाशाबांना पराभव स्वीकारावा लागला. जर कदाचित तिथे आपले कोच असते तर खाशाबांनी रशियाच्या मामेदुवेकाला हरवलं असतं, जपानच्या मल्लाला हरवलं असतं आणि भारताला आज कदाचित त्यावेळेस मेडल जिंकलं असतं. पण खाशाबांनी जे जिद्द पकडली होती 1948 ऑलिम्पिकहून जेव्हा 6वा नंबर आला तेव्हा त्यांनी ते जहाजाने गेले होते.
आणि जहाजातून परत येताना त्यांनी निश्चय केला की मला माझ्या मातृभूमीसाठी काहीतरी करायचं आहे. आणि तेव्हा ते आले, तेव्हा हा सीन आहे. जर चित्रपटात हा सीन आला तर हे मी नाही म्हणत आहे. नागराज अण्णांच्या ॲफिडेविटमध्ये म्हटलं आहे की हे संजय दुधाणे यांच्या पुस्तकात, हे मी नाही लिहिलं आहे, ह्यांनी ॲफिडेविट करून कोर्टात दिलं आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात त्यांनी अजून बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक आर्टिकल जे जोडलेलं आहे, त्यात एक भारतीय विद्यापीठच्या प्रोफेसरचं आर्टिकल आहे. त्यांचं म्हणणं आहे ह्या आर्टिकलमधून आम्ही चित्रपट केलेला आहे. मग मी ह्या आर्टिकलसाठी जे अमेरिकेची एक स्क्रिप्ट नावाची संस्था आहे त्यांना अपील केलं की सदरचं आर्टिकल माझ्या पुस्तकावरून आहे. त्यांनी 3 दिवसात मला रिप्लाय केला आणि सांगितलं की हे आर्टिकल तुमच्या पुस्तकावरून असल्यामुळे आम्ही ते काढून टाकतो आहे. पण नागराज अण्णांनी तर हे जमा केलेलं आहे. महापुरावा दुसरा पुरावा आहे, तो काय सांगतो की हे पुस्तक माझ्या ह्याच्यावर आहे. अजून सगळ्यात महत्त्वाचं आहे की नागराजांनी डॉक्युमेंटरीज दिलेल्या आहेत, सगळ्यात बऱ्याच डॉक्युमेंटरी. सगळ्यात जुनी डॉक्युमेंटरी आहे रिपोर्टाची खाशाबा नावाची. द टायटल रिपोर्टाच खाशाबा, सोर्स न्यूज 18 लोकमत, सप्टेंबर 2013. त्यानंतरची डॉक्युमेंटरी अलीकडे आहे. ह्या डॉक्युमेंटरीचा जो विनायक गायकवाड आहे, माझा खूप चांगला मित्र आहे, तुमच्यासारखा आहे. उद्या तुम्ही मला एखादी गोष्ट मागितली खाशाबांची, मी तुम्हाला PDF पुस्तक देणार, तुम्ही वाचणार आणि खाशाबांवर एक डॉक्युमेंटरी तयार करणार. या डॉक्युमेंटरीमध्ये विशेष आभार म्हणून कोणाचं नाव आहे? संजय दुधाणे. म्हणजे संजय दुधाणे ह्या डॉक्युमेंटरीचा काहीतरी संबंध नाही, हे नागराज अण्णांनी त्यांच्या अब्रूंसहित दावात जोडलेलं आहे. आणि काय सांगतात की ह्याच्याहून चित्रपट झालेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुस्तकांचा उल्लेख केला. त्यांनी 4 पुस्तकांचा उल्लेख केला आहे. सांगावं असं वाटतं की 3 पुस्तकं बाजारात आता उपलब्धच नाही आहेत सर, एकच पुस्तक आहे. जर नागराज अण्णांच्या म्हणतात ना आम्ही ह्या पुस्तकाहून हे चित्रपट केला आहे, 3 पुस्तकात काही संबंध नाही खाशाबांचा, जस्ट नावं दिली. एक पुस्तक आहे हे पुस्तक. आणि ह्या पुस्तकातल्या 2 ठिकाणी तुम्हाला मी मगाशी दाखवले त्यांनी त्यांच्या ॲफिडेविटमध्ये, त्यात स्पष्टपणे माझं नाव आहे. आणि कसं असतं माहिती का, कुठलीही कलाकृती देताना संदर्भ नाव लिहावं लागतं. मी रितेश देशमुख यांना सलाम ठोकतो, मानाचा मुद्रा देतो. त्यांनी आत्ता राजा शिवाजी चित्रपटात चक्क संदर्भ दिले, 4 संदर्भ. 300 वर्षापूर्वीचा चित्रपट, त्याला संदर्भ नाव देतात. तसंच काम ह्या माणसांनी केलं आहे. ह्या माणसांनी जेव्हा ह्याचं जे 10 पानांचं आर्टिकल आहे त्याच्यात 3 ठिकाणी ह्याचे जे सोर्स आहेत खाली संजय दुधाणे नाव लिहिले. आणि नागराज अण्णा मंजुळे ह्यांनी सांगितलं मी ह्या पुस्तकावरून चित्रपट करतो आहे. पण ह्या पुस्तकात काय लिहिलं आहे, हे पुस्तकातलं जो आर्टिकल आहे ते माझ्या पुस्तकावर आधारित आहे. असंच जी घटना जिओबाबत घडली आहे. जिओने नुकताच जे कोर्टाला परवा जे ॲफिडेविट करून दिले, त्याच्यात पण जे काय जोडलं आहे त्याच्यात पण आमच्या आधारे आम्ही त्या कोर्टाला पुरावे अजून सादर केले नाही म्हणून तुम्हाला दाखवू शकत नाही, असे मजबूत पुरावे आहेत. त्यामुळे निश्चितच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या केसनंतर कसं असतं, एखादी केस सुरू झाली, एखादा दावा सुरू झाला की तुम्हाला त्याच्यावरचं सांगावं लागतं, पुरावे द्यावे लागतात आणि केसच्या दृष्टीने वाटचाल करावी लागते. फक्त माझ्यावर दबाव टाकण्यासाठी, एखाद्या छोट्या लेखकाला दाबण्यासाठी ही केस उभी आहे. कमीत कमी त्याच्या 10 हिअरिंग झाल्यात, फक्त तारीख पे तारीख चाललं आहे. सर आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मांडल्यात समोर, पण मग मंजुळे, रणजित जाधव आणि तुमच्यात मीटिंग पण झालेली आहे या संदर्भात एक. मग त्या मीटिंगमध्ये नेमकी चर्चा काय झाली आणि तिथनं मग सोक्षमोक्ष निघाला नाही काय केसचा? खरं तर खाशाबा हा माझा हृदयाचा विषय, आत्म्याचा विषय. खाशाबा चित्रपट आला पाहिजे असा आम्ही गेल्या 15 वर्ष प्रयत्न करतो आहे. रितेश देशमुख 12 वर्ष तर तुमच्या समोरच आहे. आतापर्यंत 5 डायरेक्टर आले आणि एवढा मोठा खेळाडू ज्यांनी देशाला पहिलं पदक मिळवून दिलं, प्रतिकूल परिस्थितीत मेडल मिळवून दिलं, त्याला त्याच्या हयातीत काय मिळालं नाही, त्याचा चित्रपट येणं गरजेचं आहे. खरं तर हा चित्रपट पूर्वीच यायला हवा होता, पण येतो आहे. त्यासाठी रणजित जाधव आणि आम्ही प्रयत्नशील होतोच. पण त्यासाठी खूप 4 मीटिंग झाल्या महत्त्वाच्या. म्हणजे जी पहिली मीटिंग झाली होती नागराज अण्णांच्या स्टुडिओमध्ये, तेव्हा ते सगळं जेव्हा तुम्ही बातम्यात बघितलं असताना आम्ही छायाचित्र पब्लिश केलेलं आहे. त्यात नागराज अण्णांनी मला स्टुडिओ दाखवला स्वतःहून. आम्ही त्यांच्या जे खाशाबांचं पोस्टर होतं त्याबरोबर रणजित जाधव, मी आणि नागराजांनी फोटो काढला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बकरा कटेगा सब में बटेगा असं अण्णा त्यावेळेला म्हटलेले आहेत. अजून काय म्हटलं, अण्णा म्हटले की ते जर आर्थिक वाद होता तो माझ्यानंतर रणजितचा होता, तो सॉर्ट आऊट झाला होता. अण्णा म्हटले तुमचाच वाद मिटला असेल तर तुमचं नाव तर लागेलच विशेष आभार म्हणून आणि संशोधन म्हणून, तुमचं क्रेडिट तुम्हाला मिळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे मी पण तुम्हाला एक मोठी अमाऊंट देतो असे अण्णा स्वतः म्हटले. पण त्यानंतर 2 दिवसांनी त्यांच्या वकिलाचा फोन आला की तुम्ही NOC सही करायला या. मी काय म्हटलं, मला NOCचा ड्राफ्ट वाचायला दे. तर मी ड्राफ्ट वाचल्यानंतरच जाणार ना. तो काय ड्राफ्ट अजून आला नाही. त्यानंतर अजून एक त्यांच्या वकिलांनी जे एका मोठ्या वृत्तपत्रात काय झालं मी सांगितलेलं आहे, तेव्हा त्यांनी तसं झालं आहे. रिसेंटली आत्ता एक 3-4 महिन्यापूर्वी आमचे मुळशीतले काही ओळखीचे लोक आहेत,
जे समाधान अवताडे आमदारांच्या जवळ आहेत, त्यांनी ठरवलं की अरे तुम्ही समोर ते आपण बसूया. भारताचा एक मोठा क्रिकेटपटू जो पुण्यात आहे, त्यांनी याच्यासाठी विशेष प्रयत्न केले, कारण की त्याचं पण नाव त्यांच्यात नावात साधर्म्य असल्यामुळे. असे आम्ही चौघं बसलो छानपैकी. मीटिंग सुरू झाली आणि झालं थोडं काही गोष्टी, पण त्यानंतर ड्राफ्ट करून मग त्या भारतीय क्रिकेटपटूने ज्यांनी वर्ल्ड कप खेळला आहे त्यांनी माझ्याशी कॉंग्रॅच्युलेशनसाठी हात मिळवला, कारण की मला शेवटी हा चित्रपट आणायचा आहे काही झाला तरी. शेवटी मग नंतर जो ड्राफ्टमध्ये महिना असतो तो कुठंतरी वादाला फार किनारा ठरते, की तुम्ही काही गोष्टी मागा घ्या किंवा हे करा, किंवा तुम्ही काही गोष्टी सोशल मीडियाला दिल्यात असं चुकीच्या दिल्यात असं म्हणा. मला असं वाटत नाही मी असं काही चूक केलेली आहे. माझी ह्या चित्रपटाचा दावा हा सरळ लाईन आहे, आमची एक सरळ लाईन आहे. ती कुठे आम्ही वाकडे तिकडे केली नाही, वाकडे तिकडे प्रयत्न केले नाही आहेत, त्यामुळे तिथं कुठेतरी फसतं. पण तरी मी कॉम्प्रोमाइज केलेलं आहे. मी आज सांगणार नाही काय कॉम्प्रोमाइज केलं आहे. एक मोठं कॉम्प्रोमाइज मी केलेलं आहे ह्या चित्रपटाबाबत. म्हणजे जो मूळ भाग आहे तो मी बाजूला काढतो आहे, पण ॲज अ संजय दुधाणेंनी जे केलेले कष्ट आहेत खाशाबांच्या नावासाठी, खाशाबांच्या प्रयत्नासाठी, तर त्याचं कुठंतरी थोडंसं उल्लेख त्या पडद्यावर आला पाहिजे. पैशापेक्षा ते नाव आलं पाहिजे, हीच माझी आहे. आणि ते कुठंतरी घडत नाही आहे आणि ते लांबत चाललेलं आहे. त्यामुळे हा संघर्ष कुठे जाणार आहे हा मोठा प्रश्न आहे. कारण की एक वाटतं की जर खालच्या दिवाणी न्यायालयाने जर काही निर्णय वेगळा दिला तर आम्ही हायकोर्टला जाऊ, पिक्चर अजून लांबेल, चित्रपट येईल की नाही, वेळ होईल. मग तुमच्यासारख्या लोकांची उत्सुकता जी ताणल्या गेली आहे मग त्यातला इंटरेस्ट जाऊ शकतो. आणि ज्या माणसाच्या हयातीतच त्याला विचारायला काय मिळालं त्याच्यावर मी काय अन्याय करावा. नाहीतर मग मी अशी एक वेळ येईन की मी कदाचित बाजूला पण जाईल. मी त्या निर्णयापर्यंत आलेलो आहे, पण माझं दुःख जगाला समजलं पाहिजे. म्हणून मी एकतर एक प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो, पण तर आज योग आला की तुम्ही ह्या गोष्टी सांगायला मला बोलावलं. आणि त्यामुळे चर्चा चालू आहे, पण चर्चेचं फलित काय निघत नाही आहे. आता जसं मगाशी आपलं बोलणं झालं, बऱ्याच जणांना माहिती नसेल की 2012 साली रितेश देशमुख या विषयावर खाशाबा जाधव यांच्यावर सिनेमा बनवणार होते, ज्यात मुख्य भूमिका तेच करणार होते. तुमच्यासोबत त्यांचं टायअपसुद्धा झालं होतं, पण मग नंतर त्या प्रोजेक्टची मीडियामध्ये कुठे चर्चा झाली नाही फारशी. मग तो प्रोजेक्ट बंद का झाला, नक्की प्रॉब्लेम काय आला त्यात? नाही, आजही तुम्ही सर्च केलं रितेश देशमुख खाशाबा, तुम्हाला इंटरनेटवर काहीतरी क्लिप मिळतील. टाइम्स ऑफ इंडियाची क्लिप मिळेल की रितेश देशमुख हे खाशाबा चित्रपट काढणार होते. त्याचं बजेट एक 5-6 कोटी होतं तत्कालीन काळात 2012मध्ये. त्या काळी रितेशच्या लय भारी चित्रपटाचं शूटिंग पण चालू होतं. आणि त्यानंतर त्याचा नेक्स्ट प्रोजेक्ट हा होता. प्रोजेक्टची कथा ठरलेली होती, माझं नाव होतं, मी काहीच पैसे नव्हते घेतलेले. पण रणजित जाधव यांनी जास्त पैशाची मागणी केली, खूप पैसे निघाले ते. हां, रितेश देशमुख सरांचं म्हणणं काय होतं की आम्ही चित्रपटाच्या शेवटी तुमच्या संस्थेचं क्रेडिट म्हणून नाव लिहू की खाशाबांची या नावाने एक संस्था आहे, त्याला मदत मिळावी म्हणून. तसं चाललं होतं, पण त्याला रणजित जाधव तयार झाले नाही. आणि मग हे 2-3 महिने गुऱ्हाळ असंच पेंडिंग होतं. मग पुण्यात मीटिंग व्हायच्या, मुंबईत मीटिंग व्हायच्या. मग रितेशच्या काही गोष्टी मला खूप आवडतात. दॅट इज अ व्हेरी ग्रेट फेलो ॲज लाईक हिज फादर. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख त्यांच्यासारखाच तो आहे, ग्रेट माणूस आहे. मग त्यांनी ठरवलं की हे सगळं करण्यापेक्षा आपण थांबलेलं बरं. मग त्याला असं वाटलं की रणजित जाधव यांची मागणी खूप अवाजवी होती आहे, म्हणून त्यांनी थांबवला प्रोजेक्ट. आणि तोच थांबवलेला प्रोजेक्ट म्हणजे आज नागराज अणूंनी NOC रितेशकडनं पण घ्यावी लागली, कारण की रणजितने त्यांच्याबरोबर ॲग्रीमेंट एक केलं होतं, प्रायमरी ॲग्रीमेंट केलं होतं. मग आणि शेवटी जो चित्रपट काढतो जे NOC घ्यावीच लागते, ज्यांनी त्यासाठी प्रयत्न केला आहे. तसंच नागराज अण्णांना NOC घ्यावी लागली. मगाशी मला नाव आठवलं, संग्राम सिंग नाव आहे, एक दिल्लीचा एक रेसलर आहे, तो पण चित्रपट काढणार होता. संग्राम सिंगची एक छोटी भूमिका पण आहे त्याच्यावर. पण त्याच्यात जो सीन आहे खाशाबांच्यावर अन्याय झाला होता 1952मध्ये पंजाबी मल्लांवर, तो चित्रपटाचा सीन पण मी आत्ता न्यायालयात जमा केलेला आहे. तर त्या सगळ्यांची NOC पण घेतली आहे. आता संग्राम सिंग ह्या चित्रपटाचा काय संबंध, पण संग्राम सिंगने NOC दिल्याबद्दल त्याला नागराजांनी भूमिका दिली, त्यांच्यात पॅचअप झालं. स्वतः रितेश सरांनी पण NOC दिली. पण 2012मध्ये चित्रपट निघाला असता तर कधी अजून भव्य झाला असता. पण ठीक आहे, पण खाशाबांवर चित्रपट येतो आहे हीच आमच्यासाठी खरं तर आजच्याची आनंदाची गोष्ट आहे. माझी विनंती आहे जिओ स्टुडिओला, ज्योती देशपांडे मॅडमला, नागराज अण्णांना की आपल्याला एकत्रितपणे काम करायचं आहे. कारण की खाशाबा हे आपल्या राष्ट्राचं दैवत आहे, महाराष्ट्राच्या माणसांनी मदत जिंकलेलं आहे. आपण आपले सगळे थोडेसे हेवे बाजूला ठेवूया आणि हा चित्रपट कसा भव्य होईल हा माझा पण प्रयत्न आहे. आता त्या गोष्टीवर येऊयात ज्या गोष्टीमुळे खरं तर हा सगळा वाद सुरू झाला आहे. तुमचं पुस्तक 2001 साली तुम्ही खाशाबा जाधव यांच्यावर पुस्तक लिहिलं होतं.
काय सर खाशाबा जाधव यांची स्टोरी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाशाबांची स्टोरी खरं तर हा खाशाबाचा चित्रपट 2 भागात येईल असं मला वाटतंय. कारण की पहिला भाग तितकाच शोकांतिकादायक आहे की कराडामधला एक छोटासा मल्ला असतो, खूप गरीब घरातला असतो, पण घरात परंपरा असते. मग खाशाबांची शाळा जी असते ती त्यांच्या घरापासून 8 किलोमीटर असते आणि खाशाबा एकाच खेळात प्रावीण्य नव्हते. जो टीझर आला आहे त्यात जे काय दाखवलं आहे, मल्लखांब दाखवला आहे, खो खो दाखवलेलं आहे, ते सगळं माझ्या पुस्तकात आलेलं आहे आणि त्याचे वेगवेगळे सीन आहेत. माझं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे माझं पुस्तक आहे ना, समोरच्या आमच्या प्रतिवादींचं म्हणणं आहे की ही माहिती आहे, पण ही माहिती नाही आहे सर. ह्या पुस्तकाचं जर पहिलं प्रकरण काढलं ना, त्यापासून ही कादंबरीसारखं लिहिलेलं आहे. ह्या कादंबरीचा जो पहिला पान आहे, माझं दावा नाही तर माझी पूर्णपणे खात्री आहे, हे बालपणीचा काळ सुखाचा जे पहिलं पान आहे त्याच्यावरचा सीन जो लिहिलेला आहे तो चित्रपटात आहे. कदाचित महेश मांजरेकर दिसतात ते त्या ट्रेझरमध्ये, त्या सीनशी निगडत हा सीन असावा. कारण डायलॉग तर काय दाखवलेले नाही आहेत. म्हणून मी आता जी रिसेंटली जी लिस्ट दिली 5 पुराव्याची, त्यात हे उल्लेख लिहिलेला आहे. त्यामुळे खाशाबान एक अष्टपैलू खेळाडू होते. त्यांच्या गुरु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातली घटना. 1928मध्ये त्यांचा जन्म झाला आणि मुळात आपल्याकडचे त्या काळचे पैलवान आहे ना, पैलवान शिकत नव्हते. खाशाबा हे ग्रॅज्युएट झालेले होते. त्यांनी अभ्यास आणि खेळ दोन्ही केलेला आहे. टिळक हायस्कूलमध्ये ते शिकले, त्यांना चांगले गुरु मिळाले आणि त्यांचं घर लांब असल्यामुळे टिळक हायस्कूलचे जे गोविंद पुरंदरे होते त्यांच्यासारखे मोठे कोच होते, त्यांना तिथे मिळाले. त्याच्यामुळे खाशाबा चांगले मल्ल तयार झाले आणि त्यांनी त्याला सल्ला दिला की तुझी कुस्ती चांगली आहे, तू कोल्हापूरला जा. 1942च्या दरम्यान 10वी त्या काळची जुनी 10वी पास 11वी पास झाल्यानंतर ते कोल्हापूरला गेले आणि त्यांच्या घरी खाण्याची दानादान होती. खरं तर पैलवान म्हटलं की खुराक लागतो, प्रचंड असा खुराक लागतो, तुम्हाला तूप खावं लागतं, तुम्हाला प्रचंड असा खुराक द्यावा लागतो पैलवानाला. पण ज्वारीच्या भाकरी खाऊन अशा खाशाबांच्या वडिलांनी त्यांना वाढवलं. आणि खाशाबा तुम्ही जर पाहिलं असेल, खाशाबा असे छोट्या उंचीचे चणचणीत पैलवान होते. प्रथम दृष्टीत खाशाबा पाहिले तर कोणाला मल्ल असं वाटतच नव्हतं. असे भव्य 4-4.5 फूट त्यांची उंची होते. खूप थोडेसे बुटके होते आणि सरसरीत असे पैलवान होते. त्यांचा जो वजन गट होता तो बॅटमवेट होता 68 किलोचा, त्यामुळे ते मल्ल असे वाटतच नव्हते. पण त्यांना पॉकेट डायनामो नाव म्हणतात. तुम्ही पाहिलं असेल पॉकेट डायनामो काय म्हणायचे, छोटा धमाका होते. जेव्हा ते मैदानात उतरायचे ते भल्यांची ते वाट लावायचे. मग जेव्हा ते कॉलेजला गेले, ते मराठा बोर्डिंगमध्ये राहत होते. मराठा बोर्डिंगमध्ये जेव्हा फर्स्ट टाईम, मी तुम्हाला हा जो आता सांगितला की तडतडीत जेव्हा ते त्यांच्या प्राचार्यांसमोर गेले फर्स्ट टाईम, ते त्यांच्या राजाराम महाविद्यालयात शिकत होते. राजाराम महाविद्यालयात त्यांच्या गुरुसमोर गेले तर त्यांचं शरीरयष्टी बघून त्यांना डिनाय केलं. तुझ्यासारख्या मुलाला आम्ही आमच्या संघात, विद्यापीठ संघात घेऊ शकत नाही, कारण की आमच्याकडे ऑलरेडी चॅम्पियन आहेत. मग खाशाबांवर तिथनं आणण्याची परंपरा सुरू झाली. ते त्यांच्या प्राचार्यांकडे गेले. प्राचार्य म्हटले ह्या मुलाची टेस्ट घ्या, म्हणून चाचणी घ्या. मग चाचणीत खाशाबांची अजोड कुस्तीगिराची कल्पना आली. मग त्यांना समजलं गोविंद पुरंदरेंना हा पैलवान काहीतरी वेगळाच आहे. मग गोविंद पुरंदरेने त्यांना राष्ट्रीय स्पर्धेत खेळवलं 1948च्या. तेव्हा त्यांनी त्यांच्यापेक्षा उंच मोठ्या असणाऱ्या धिप्पाड पैलवानांना चितपट केलं, निरंजन दासला, आणि तिथनं खाशाबांची ऑलिम्पिक कथा सुरू झाली. सांगावं असं वाटतं की भारताचा जो ऑलिम्पिकचा प्रवास होता 1950पर्यंत, तेव्हा आपले खेळाडू जहाजाने जायचे. इमॅजिन करा किती दिवसाचा प्रवास असायचा तो, 1.5 महिन्याचा प्रवास करायला लागायचा जहाजाने. आपला भारतीय संघ 1948मध्ये जहाजात बसून लंडनला गेला आणि खाशाबांनी त्या ऑलिम्पिकमध्ये 6वं स्थान मिळवलं. 6व्या स्थानावर ते असमाधान झाले. पण ऑलिम्पिक काय असतं ते समजून आलं खाशाबांना. त्यांना समजलं की अरे ह्या स्टेजवर देशाचा झेंडा रोवला जातो, देशाचं देशाचं राष्ट्रगीत वाजवलं, तर मला आयुष्यात असं काहीतरी करायचं आहे देशासाठी. म्हणून खाशाबांनी निर्धार केला. आणि पण त्यापूर्वी ही देशभक्ती खाशाबांवर आली कुठली तर ती 1942च्या चलेजा चळवळीपासून. खाशाबा ज्या कराडामधल्या शाळेच्या एका खोलीत राहायचे ना, तिथे त्यांनी रात्री बुलेटिन वाटलेली आहेत. आणि एक दिवस त्यांना ते बुलेटिन वाटण्यासाठी त्यांनी भूमिगतांना लपून ठेवलं होतं आणि बुलेटिन वाटायचे ते. मग एक दिवस इंग्रज अधिकाऱ्यांना समजलं अरे ही छोटी छोटी मुलं बुलेटिन वाटतात, ते त्यांची भूमिगतांना लपून ठेवतात ते. म्हणून एक वालावरकर नावाचे तत्कालीन पोलीस अधिकारी होते, त्यांनी खाशाबांना बोलवलं आणि सनसनीत कानाखाली दिली. पोरं रडायला लागली दोन्ही बिचारी, म्हणून त्यांना सोडून दिलं. त्यांना तंबी दिली की ह्या पोरं असे करायचं नाही. हा जो सगळा सीन आहे
तो खाशाबांचे मित्र जे खाशाबांबरोबर ते चव्हाण म्हणून त्यांनी मला सांगितलेलं आहे. आणि हा सगळा सीनसारखा माझ्या पुस्तकात आलेला आहे. आणि हा सीन ह्या चित्रपटात आहे. जर हा सीन ह्या चित्रपटात असेल तर त्या चित्रपटाची कथा माझ्या पुस्तकावर आधारित असं माझं ठाम म्हणणं आहे. अशा खाशाबांच्या देशभक्तीच्या कथा घेऊन मला देशासाठी काय करायची ही उर्मी घेऊन खाशाबांचा 52चा जो ऑलिम्पिकचा प्रवास आहे ना तो कठीण होता. 1948ला तुम्हाला खोटं वाटेल 1-1 रुपयाची पावती केली ह्या माणसाने आणि ऑलिम्पिकला गेलेले आहेत. 1952मध्ये त्यांचे गुरु होते दाभोळकर म्हणून प्राचार्य. त्यांनी त्यांचा बंगला गहाण ठेवला. त्यांचे जे कराडामधले बेलापुरे मास्तर म्हणून पहिले गुरु होते त्यांनी त्यांची पेन्शन खाशाबांना दिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागराज अण्णांनी जे पुस्तकात लिहिलं आहे माझ्या पुस्तकात 3000 रुपये आदल्या रात्री त्यांना लोन काढावं लागलं. लोन काढून मल्ल गेलेलं कधी ऐकलं इतिहासात? खाशाबा तसं गेलेलं. पण ही अन्यायाची परंपरा खाशाबांची इथं संपत नाही. 1952मध्ये जी निवड चाचणी असते ऑलिम्पिकला जाण्यासाठी तुम्हाला निवड चाचणी द्यावीच लागते. आज आपण रितेश फोगटचा सगळा किस्सा ऐकतोय. निवड चाचणी काय प्रकरणे आपल्याला माहिती आहे. खाशाबांना निवड चाचणी द्यावी लागली. त्यात खाशाबांना पंजाबच्या मल्लांना इतर मल्लांना ऑलिम्पिकला पाठवण्यासाठी खाशाबांना पारभूत करण्यात आलं. म्हणजे खाशाबांचा दरवाजा तेव्हाच बंद झाला होता. पण त्या काळी खाशाबांसह पंजाबी मल्लांवर पण अन्याय झाला होता. तो सीन तुम्ही बघितला असाल. जो संग्राम सिंग बरोबर अशी पंजाबी मल्ल आहेत हे सगळ्यांनी दरवाजा ठोठावला. भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे तत्कालीन रणधीर सिंग अध्यक्ष होते. ते पण पंजाबी होते. ते म्हटले आमच्या अन्याय झालेला आहे म्हणून परत निवड चाचणी झाली. त्या निवड चाचणीत खाशाबाच नाही झाले. खरं त्या चित्रपटात प्रसंग असन की नसन महाराष्ट्रासाठी खूप गौरवशाली इतिहास आहे हा सगळा. 1952चा 3 मल्ल खाशाबा जाधव, श्रीरंग जाधव आणि मानगावे मराठी 3 माणसं आत्तापर्यंत इतिहासात एकदाच गेलेली आहे ऑलिम्पिकला. ते म्हणजे 52 त्यापैकी एकाने ऑलिम्पिक मेडल जिंकावं. ऐतिहासिक अशी घोषणा होती. 3 मल्ल जातात ते. आणि त्यापैकी 3 पैकी एक जो मल्ल होता श्रीरंग जाधव. ह्या श्रीरंग जाधवांना मोरारजी देसाई यांनी मदत केली. पण खाशाबांना मदत केली नाही. चित्रपटात एक सीन आहे मोरारजी देसाई आहेत. त्या मोरारजी देसाईंचा सीन पण माझ्याच पुस्तकात आहे. त्या कथेला जन्म पण मीच घातलेला आहे. मोरारजी देसाईंकडे जेव्हा जातात खाशाबांचे कोच पुरंदरे तर मोरारजी देसाई म्हणतात की शासनाकडे पैसा नाही, आम्ही पैसे देऊ शकत नाही. त्यावेळी मुंबई प्रांत होता आपल्याकडं. मोरारजी देसाई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मग त्या काळी खाशाबांना शासनाने मदत केली नाही. मग ती 3000ची मदत आपल्याला मराठा बँकेकडनं घ्यावी लागली. आणि मग त्यांच्या गुरूंनी निर्धार केला. असे जेव्हा खाशाबा जातात ऑलिम्पिकसाठी तेव्हा फायनलला काय करतं त्यांचे गुरु काय सांगतात, त्यांचे कोच काय सांगतात, अरे मित्रा आज सुट्टी आहे तू जाऊ नको. म्हणजे एखाद्या माणसाच्या जीवनात काय काय घडावं, एखादा असा भव्य दिव्य असा सगळा रोमांचकारी हा क्षण आहे. आणि दर 10 मिनिटाला जर चित्रपट बघितला असेल, धुरंधर बघितला असेल काय, दर 10 मिनिटाला नवीन काहीतरी दिसतं. खाशाबाचा कथानक पण तसंच असणार आहे की दर 10 मिनिटाला तुम्हाला नवीन दिसणार, नवीन अन्यायाची परंपरा दिसणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी मातीची कुस्ती होती. खाशाबांचा विसर का पडला असेल आपल्या तुम्हाला आम्हाला 1950 पासून तर जवळजवळ आजपर्यंत पण, की त्या काळी मातीची कुस्ती होती. त्या काळी मारुती माने माहिती होते, गणपत आंदळकर हिरो झाले, खूप मोठे मोठे पैलवान त्या काळी खूप आले. पण खाशाबा त्यावेळेला ऑलिम्पिक शब्दच माहिती नव्हता. खाशाबा ऑलिम्पिक जिंकून आले त्यावेळेला छोटीशी बातमी 4 ओळीची आली होती. आजच्यासारखे इंटरनेट नव्हते ना, इंस्टाग्राम होतं. खाशाबा माहिती कसे पडणार. खाशाबांचा विसर पडला तो पडलाच. ऑलिम्पिकहून जेव्हा आले तेव्हा त्यांची कशीबशी 51 बैलगाड्यातून मिरवणूक काढण्यात आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्यात काही खाशाबांनी यांनी काही काळ कामगार पक्षाचं काम केल्यामुळं यशवंतराव चव्हाण यांनी करारची असूनही त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं, तेवढं दिलं नाही. आणि त्यामुळे खाशाबा दुर्लक्षित झाले आणि काळाच्या प्रवाहात विसरून गेले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की खाशाबांना ऑलिम्पिक जिंकल्यानंतर 4 वर्ष नोकरी नव्हती. आणि 4 वर्षांनी पोलीस दलात कशीबशी नोकरी लागली. तेव्हा पण त्यांना फार तेवढा मान मिळाला नाही. आणि मुळात खाशाबा हे एकदम साधेसुधे गरीब होते. त्यांनी आयुष्यात कोणासमोरच पदर पसरला नाही, कोणासमोर झोळी केली नाही की मला ही मदत करा म्हणून. त्यांचा तसा पिंडच नव्हता. त्यामुळे ते नाव काळाच्या पडद्यावर गेलं. त्या काळी इतक्या महाराष्ट्र केसरी झाल्या, इतक्या स्पर्धा झाल्या, कधी कोणी त्यांना बोलवलं नाही, सन्मान दिला नाही. त्यामुळे खाशाबांचं नाव खेदाने सांगावं लागतं 1952 ते जवळजवळ 2000पर्यंत कोणालाच माहिती नव्हतं. ज्यांना माहिती होतं त्यांनी थोडाफार खाशाबांना सत्कार झाला, मान सन्मान झाला. पण खाशाबांच्या नावाला उजाळा हे काय मी माझं मोठंपण सांगत नाही आहे. खऱ्या अर्थाने नावाला जगासमोर प्रकाश होतात जर कोणी आणलं असेल तर ते 2000 नंतर सुरू झालं. ह्या पुस्तकानिमित्ताने खाशाबा लोकांना माहिती पडले. महाराष्ट्राच्या 9वीच्या पाठ्यपुस्तकात तो धडा 10 वर्ष होता. म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तरी एक
60-70 लाख महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी तो धडाचा अभ्यास केला, ह्या पुस्तक वाचलं, मग खाशाबा समजले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1996 साल होतं. 1996 सालीमध्ये लिएंडर पेसनी भारतासाठी मेडल जिंकलं आणि तेव्हा सगळ्या प्रेसवाल्यांना सगळ्यांना अरे ह्यापूर्वी पहिलं मेडल कोणी जिंकलं असेल. 44 वर्षानंतर आपण मेडल जिंकलं ऑलिम्पिकमध्ये. 1952 नंतर थेट 44 वर्षांनी आपल्या ॲटलांटा ऑलिम्पिकमध्ये त्यावेळेला खाशाबांचा उल्लेख झाला आणि मग खाशाबा जगासमोर आले. मग त्यांची थोडी माहिती इंटरनेटवर गेली. पण आजही माझा दावा आहे, ज्या रीतीने आमचे प्रतिवादी म्हणतात आहे की आम्ही वेल डॉक्युमेंट पब्लिक डोमेनवरून विकिपीडियावरून हे जर पुस्तक घेतलं आहे, पण त्या हे सगळे सीन त्या डोमेनवर नाही आहेत, पब्लिक डोमेनवर नाही आहेत किंवा नेटवर नाही आहेत. त्यामुळं माझी पूर्णपणे खात्री आहे की ही रोमांचकारी कथा आहे, हे पुस्तक नाही आहे, ही पण एक तितकीच रोमांचकारी संघर्ष कथा आहे, कादंबरी आहे, ज्यामुळं खाशाबा समजतात. मी आतापर्यंत 25 पुस्तकं लिहिली, पण माझं बेस्ट पुस्तक म्हणून आजही जर तुम्ही हे वाचलं की तुम्ही हे बाकी सगळं जग तेच म्हणतोय. मला माहिती नाही या पुस्तकात मी काय लिहिलं आहे, पण मी त्यानंतर अजून खूप चांगली पुस्तकं लिहिलेली आहेत. एक तर पुस्तक माझं नॅशनल बुक ट्रस्टनी छापलं, त्याच्या 30,000 कॉपीज गेल्यात. तसं जर रॉयल्टी म्हणाल तर एक मराठी लेखक म्हणून मला अभिमानाने सांगावंसं वाटतं, 9 लाख रुपये त्याची मला रॉयल्टी मिळाली आहे. त्यामुळे पण तरी माझं पहिलं पुस्तक म्हणून, माझं पहिलं बाळ म्हणून, हे पहिलं बाळ आहे, पहिलं बाळ कोणी कोणाला देऊ शकत नाही. ह्या पहिल्या बाळाची कथा आहे आणि त्यामुळे विशेष प्रेम ह्या पुस्तकावर आहे. त्यामुळेच माझा आत्मा जळजळतो आहे की माझं नाव आलं पाहिजे. खाशाबांनी त्यांच्या काळात कुस्तीला पुढे नेण्यासाठी काही प्रयत्न नाही केले का? नाही, खाशाबांचे प्रयत्न चालू होते. जेव्हा ते रिटायर झाले, तो कथानक पण थोडासा चित्रपट असेल की दुर्दैव काय असं माणसाचं. रिटायर झाले, त्यांनी त्यांचं घर बांधायला घेतलं होतं, तुटपुंचा पगार होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेन्शन द्यावी लागते, पेन्शन हवी असते. पण खाशाबा खेळाडू असल्यामुळे त्यांना जवळजवळ 1 वर्ष पेन्शनच नव्हती. कशी पैशी आपली गावाकडची शेती ते करत होते आणि अशात त्यांचं इच्छा होती की गावात एक तालीम होती, त्या तालमीत पैलवान घडवावे म्हणून. असंच एक करताना असताना रिटायर झाल्यानंतर 1984-82 रिटायर झाले. 2 वर्षांनी एक मोपेडवर बसले आणि अचानक भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली आणि अकाली, सगळ्यात वाईट, कदाचित खाशाबा जगले असते 80-90 वर्ष, अकाली त्यांचं निधन झालं आणि महाराष्ट्र एक चांगल्या ऑलिम्पिक वीराला मुकला. 14 ऑगस्ट 1984 त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आणि सांगायचं दुःखदायक आहे की जेव्हा तो ॲक्सिडेंट झाला तर 10 मिनटं त्यांना कोणी मदत नाही केली आणि योगायोगाने एक पत्रकार आला, त्यांनी त्या पत्रकारांनी त्या खाशाबांना ओळखलं. परांजपे नावाचा पत्रकार होते कराडचे. ते म्हटल्यावर हे तर आपले खाशाबा. मग त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मावळली होती. 15 ऑगस्ट दुसरा दिवस होता, भारताचा स्वातंत्र्य दिन, सगळा दिवस स्वातंत्र्य दिन साजरा होता. त्या दिवशी खाशाबांना अग्नी देण्यात आला. पण त्यानंतर त्या राखेबरोबरच खाशाबा संपूर्ण जगाच्या विस्मृतीत गेले आणि जगासमोर नाव यायला आत्ता 2000 म्हणजे हे 21 शतक उजाडलं. ही पण ह्या भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक विजेत्याची मोठी शोकांतिका आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जो ऑलिम्पिक विजेत्याचा जो व्हिडिओ आहे, 1952 मेडल जिंकलं. युरोपमध्ये वगैरे 80च्या काळात सगळं इंटरनेट चालू झालं होतं, पण आत्ता 3 वर्षापूर्वी तो ऑलिम्पिक कमिटीने जाहीर केला तो व्हिडिओ, जो आज सगळ्या जगासमोर आहे. म्हणजे खाशाबांचं नाव इतक्या उशिरा येतं आहे. खरं तर खाशाबा का दुर्दैवी होते हा प्रश्न मलाही पडतो. पण अन्याय नक्की का झाला आणि कुणी केला, तो सर्वात दोषी कोण होते त्यात? आपली अन्याय झाला असं म्हणताना ना, त्या काळी मातीवरच्या कुस्तीला प्रचंड महत्त्व होतं. आजही मातीवरच्या जे मुलं मॅटवर मेडल जिंकतात आहे, राहुल आवारेंनी मॅटवरची कुस्ती जिंकली आहे, आज त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धा जिंकली आहे. पण राहुल आवारेपेक्षा आज जर तुम्ही नेटवर सर्चलं की तुम्हाला महाराष्ट्र केसरीचं जास्त माहिती मिळते, आज हिंद केसरीची मिळते. आजही महाराष्ट्र मातीच्या कुस्तीतच अडकून आहे. त्यामुळे गणपतराव आंदळकर ही जी सगळी महाराष्ट्राच्या केसरीची जी परंपरा आहे हिंद केसरीची, त्यांचं एवढं आजही तुम्ही जर कोल्हापूरला गेला, आजही मातीवरच्या कुस्तीसाठी 2-2 लाखाची माणसं जमतात. वारणाला जे स्पेशल मैदान होतं, 2 लाख लोक ह्याची डोळा तो मैदान बघतात, ते मातीवरचं असतं. खाशाबांनी जिंकलं हे मॅटवरची कुस्ती महाराष्ट्रात आत्ता 2000 आली. मॅटवरची कुस्ती असल्यामुळे खाशाबांचं नाव तत्कालीन काळात गेलं नाही आणि बेसिकली आजकालच्या सारख्या सुविधा नव्हत्या ना, त्यामुळे नाव पोचलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाशाबा पण कोणापर्यंत गेले नाही सांगायला की मी ऑलिम्पिक पदक विजेता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महाराष्ट्राला ऑलिम्पिक काय असतं हे आज थोडंफार समजले. 2000 ऑलिम्पिक शब्दाचा अर्थच माहिती नव्हता. ऑलिम्पिक काय असतं, ऑलिम्पिकमध्ये किती खेळ असतात. त्यामुळे तत्कालीन असणाऱ्या महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद लोकांना पण खाशाबांचं महत्त्व समजलं नाही. आणि थोडेसे खाशाबा हे कामगार पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांनी तो प्रचार केल्यामुळे
थोडंसं यशवंतरावांनी पण त्यांच्याकडं जे दुर्लक्ष झालं ते पण एक दुर्दैवी, महाराष्ट्रासाठी खरं तर ती एक दुर्दैवी घटना होती. त्यांच्या तालमीतले काही खास असे प्रसंग आहेत का, ते कशा प्रकारे सराव करायचे वगैरे? खाशाबा बेसिकली विद्यार्थी होते. BA पास असणारा तत्कालीन काळातला हा मल्ल होता. हीच मोठी गोष्ट होती. कारण की पहिलवान म्हणजे आपलं म्हणणं काय की गुडघ्यात मेंदू असतो, पहिलवान लोक शिकत नाही. पण खाशाबा शिकले आणि खाशाबांचं जे त्या काळचा जो आहार असायचा तो पण खूप साधा असायचा. तो त्या मराठा बोर्डिंग आहे आज कोल्हापूरमध्ये, त्या बोर्डिंगमध्ये ते जेवायचे आणि त्याच्याद्वारे ते सराव करायचे. परिपूर्ण असा आहार पण नव्हता, पण ते जवळजवळ 1000 बैठका मारायचे, 1000 जोर काढायचे आणि आपल्यापेक्षा वरचढ मल्लांना ते कायम हरवायचे. अफाट ताकद काय असती ना, त्याचा प्रत्येक खाशाबांच्या कुस्ती द्यायचा. माझ्या पुस्तकातलं जो पहिलं प्रकरण आहे जे मी सांगितलं, त्याचा सीन असू शकतो. तर त्या पहिल्या प्रकरणात जेव्हा खाशाबांची पहिली कुस्ती 1948मध्ये ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी नाशिकला एक भव्य आखाडा भरला होता आणि त्या काळात खाशाबांची सडसडती शरीरशी बघून त्यांना फक्त ₹1 जोडवर फिरवण्यात आलं. हा खरं तर अपमान होता खरं तर, पण लोकांना वाटलं हा पहिल्यांदा लगेच चितपट होईल. मग खाशाबांची कुस्ती लावण्यात आली तर त्यांनी त्यांना त्यांच्या मुलतानी डावावर क्षणात चित केलं. मग तेव्हा ती कुस्ती पाहण्यासाठी माणिकराव उपस्थित होते. हा सीन चित्रपटात आहे. तुम्ही जे बघितलं टीझर अजून तरी आजच्या दिवसापर्यंत तरी टेलर आला नाही, डायलॉग आले नाही आहेत, पण हा सीन चित्रपटात आहे. तर मग माणिकराव येतात पुढे, ते म्हणतात अरे मुलगा तू अजून जास्त चांगली कुस्ती करील का? मग असं सांगतात की ह्याची कुस्ती ₹51 लावा. मग ₹51 अजून एका मोठ्या वल्लाबरोबर त्यांची कुस्ती लावली जाते. दुसऱ्या क्षणी ते त्यांना धोबीपछाड टाकतात. मग माणिकराव म्हणतात अरे अजून एक कुस्ती लावा. ₹101 ₹1 कुस्ती झालेली, ₹101 कुस्ती झाली. ती पण खाशाबाने चितपट केली. राक्षे नावाच्या मल्लाला चितपट केलं. हा सगळा प्रसंग माझ्या पुस्तकाच्या सुरुवातीला आहे. माणिकरावांनी त्यांना शाबासकी दिली. माणिकरावांनी सांगितलं हा मुलगा नक्कीच जगात काहीतरी करेल. आणि असा खाशाबांचा अफलातून प्रवास आहे. छोटा मल्ल बघितलं की समजलाच वाढणार नाही हा एवढ्या चितपट कुस्त्या करतो, पण देशभक्ती, कुस्तीवरचं प्रेम आणि साधी राहणी ह्यामुळं हा माणूस काळाच्या पडद्यावर कायम राहिला. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्यावरच आपण पुस्तक लिहावं असं तुम्हाला काय वाटलं? 2000मध्ये जेव्हा कर्णाम मल्लेश्वरीला अन्याय झाला त्यावेळेला आम्ही खाशाबांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक प्रतिष्ठान स्थापन केलं, खाशाबा जाधव स्मारक समिती. आणि आमची इच्छा होती की खाशाबांचा एक स्मारक समिती करावी, खाशाबांच्या आठवणी कायम राहिल्या गेल्या पाहिजे, त्यांचं मेडल, त्यांचं संग्रहालय करायचं. आजही बघा ना, आजही खाशाबांचं स्मारक असलं पाहिजे की नाही? आजही खाशाबांचं स्मारक नाही आहे. मारुती मानेंचं स्मारक झालं आहे सांगलीला, चांगली गोष्ट आहे. मोठे पैलवान होते, हिंद केसरी होते, एशियन मेडल जिंकलं होतं त्यांनी, भारताला एशियन गेममध्ये मेडल जिंकून दिलं होतं, त्यांचं स्मारक आहे. पण खाशाबांचं स्मारक असलंच पाहिजे. एवढा मोठा माणूस, त्या स्मारकामध्ये त्यांचे मेडल्स, त्यांचे फोटो, असा प्रेरणादायी प्रवासासाठी आम्ही एक स्मारक समिती स्थापन केली. मग जेव्हा आम्ही त्यांच्यासाठी मदतीला जायचो की लोकांकडे, तर तेव्हा विचारायचे अरे कोण खाशाबा जाधव, त्यांच्यावर काही माहिती नाही आहे, आम्हाला काहीच माहिती नाही आहे. मग तेव्हा क्लिक झालं अरे ह्यांची माहिती नाही आहे, बरोबर आहे लोकांचं, तर आपल्याला काहीतरी लिहावं लागेल. मग मी तत्कालीन काळात एक छोटा लेख लिहिला, आमच्या दिवाळी अंकात लिहिला. फर्ग्युसनच्या 1995च्या जे फर्ग्युसन नावाने वार्षिक निघतं त्यात माझा लेख आहे खाशाबांविषयी लिहिलेला. मग तेव्हा वाचून म्हटलं की ही माहिती अपुरी आहे. मग माझ्या डोक्यात आला की ह्यांचं चरित्र लिहिणं गरजेचं आहे आणि त्यातून ह्या कथेला जन्म झाला. आणि मग त्यांच्या घरच्यांनी पण म्हटलं हां आपल्याला हे काहीतरी लिहावं लागेल, तुम्हीच लिहा, आम्ही तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करू. मग त्यांच्या मुलांनी तत्कालीन काळ खूप माझं सौभाग्य आहे की त्या काळातील खाशाबांचे जे गुरु होते, जे पुण्यात राहायचे, वळवडे म्हणून, वळवडे मास्तर, त्यांचं वय 90 होतं. ते माझ्याशी कमीत कमी 2 तास बोलले. मी त्यांचं रेकॉर्डिंग करून घेतलं. हे जे पुस्तकातल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या त्यांच्याकडनं मला मिळाल्या. ज्यांनी जो त्यांच्या देशभक्तीचा बुलेटिनचा किस्सा सांगितला, चव्हाण त्यांचेच मित्र, वय असं 80-90, त्यांनी मला सांगितलं. त्यांची बहीण त्यावेळेला जिवंत होती खाशाबांची, जी रेट्रे गावात राहायची. त्यांच्या कुटुंबाच्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुठली गोष्ट रिसर्च करावं लागतं. तत्कालीन सत्यवादी नावाचा कोल्हापुरात पेपर निघायचा खाशाबांच्या काळी, पुढारीचे काही आवृत्त्या निघायचे. मी तुम्हाला सांगा की 1952चा पुणे सकाळ पण काढला आहे. एवढीशी एक 4 ओळीची बातमी मला सापडली. असं एक मोठं संशोधन केलं. 8 महिने संशोधन चालू होतं. त्यासाठी मी 100 लोकांना भेटले जाऊन, हे पण मी ऐकलंय. तर हे काय होतं? हां, त्या काळी ह्या सगळ्या जर संदर्भासाठी आम्ही यादी काढली. त्यांची कुटुंबाची संख्या जवळजवळ 40 होती. त्यामुळे त्या 40 लोकांना भेटण्याचं गरज. 40 लोकांकडे गेले की अजून लोक समजायची. आता त्यांचे गोविंद नागेश पुरंदरे हयात नव्हते, ते गेलेले होते. पण त्यांची मुलं,
त्यांनी काही गोष्टी ठेवल्या. आता ह्या पुस्तकात आम्ही खाशाबांची पत्रं छापलीत. ती पत्र म्हणजे खाशाबा ऑलिम्पिक आल्यानंतर ती पत्र मला गोविंद नागेश पुरंदरे यांच्याकडनं मिळाली. आजही त्यांच्याकडनं संबंध आहे. जेव्हा त्यांना संबंध आहे चित्रपटाचं, की हा चित्रपट एकट्या खाशाबांचा नाही आहे, त्यांच्यावर गेलेले 2 मल्ल, त्यांचे गुरु, ह्या सगळ्यांची एकत्रित ती संघर्षाची कहाणी आहे, सपोर्टची कहाणी आहे. त्यामुळे या सगळ्यांना मी भेटलो. तत्कालीन काळात मल्लांना भेटलो, त्यांच्यावर अन्याय काय झाला त्यासाठी मी महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या काही लोकांना भेटलो. तत्कालीन काही मंत्री होते तेव्हा कराडमधले पण एक मोठे क्रीडा मंत्री होते, त्यांना भेटलो. त्यांनी सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आणि ह्या सगळ्या लोकांना भेटून ही कलाकृती तयार झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाशाबांचे हे पुस्तक लिहून माझा प्रवास थांबलेला नाही आहे. खाशाबांसाठी आजही आम्ही प्रयत्न करतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता काल परवाची गोष्ट म्हणजे मी खाशाबांसाठी पुण्यात कात्रज डेअरीपासून तर एक रस्ता जातो वरती मामासाहेब मोळ संकुलाकडे, त्या रस्त्याला आम्ही खाशाबांचं नाव दिलं आहे. मी पुणे महानगरपालिकेकडे मागणी केली होती. आत्ता काल परवा एवढी 1994मध्ये भारतातली सगळ्यात मोठी क्रीडा संकुल कोणतं असं म्हणजे आपल्या बालेवाडीचं असं मानलं जातं. ह्या बालेवाडीच्या क्रीडा संकुलात खाशाबांची काहीच आठवण नव्हती, ना फोटो होता. मी एकनाथ शिंदेंना विशेष रिक्वेस्ट केली की शिंदेसाहेब आपल्याला कमीत कमी तैलचित्र लागेल. आणि सौभाग्य म्हणजे महिनाभरात तैलचित्र खाशाबांचं लागलं. आणि आज तुम्ही खाशाबांचे एकमेव आठवण स्टेडियममधले म्हणजे ते तैलचित्र आहे, ज्याचं जे माझ्या प्रयत्नांमुळे लागलं तेवढी तरी आठवण आहे. आणि खाशाबांचं बेसिकली 2010मध्ये कलमाडींनी पण खाशाबांचं जे करायला हवं होतं, सुरेश कलमाडींनी तेवढं काही फारसं केलं नाही. पण 2010मध्ये जेव्हा कॉमनवेल्थ गेम झाल्या, राष्ट्रकुल स्पर्धा झाल्या, ज्याचा खूप गाजाबाजा झाला, तेव्हा सांगलीचे मंत्री पाटील होते. त्या पाटील साहेबांनी खाशाबांच्या नावाने एक स्टेडियम दिल्लीला नवीन स्टेडियम उभं झालं. त्यातला इंदिरा गांधी स्टेडियममधील जो कुस्ती हॉल होता त्याला खाशाबाचं नाव दिलं. दंगल चित्रपटामध्ये जी शूटिंग आहे ते सगळे तिथे झालेली आहे. तर त्याला आजही ती खाशाबांच्या आठवणी आहेत. त्यामुळे खाशाबांचं नाव अजरामर होण्यासाठी जे काय करता येईल, आजही त्यांचं जे स्मारकाचं स्वप्न आहे ते अपुरं, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. त्यांच्या गावाला गेल्या 8 वर्षापासून क्रीडा संकुल उभं करायचं आहे. काही ना काहीतरी अडथळे ह्या माणसाच्या पाठीमागे येतात. ते मला कळत नाही. खाशाबाजून इतके दिवस झालेत, त्यांचा चित्रपट पण असा वादात पडला आहे. जो माणूस हयात होता तेव्हाही त्यांना त्रास झाला, त्यांच्या संकुलालाही त्रास होतो आहे. आणि मग ह्या चित्रपटाच्या याला अडचण जर मी असेल तर मी निश्चितच बाजूला होईन आणि मी चित्रपटासाठी मार्ग मोकळा करेन. कारण की माणूस जगाला समजला पाहिजे ना. संजय दुधाने एवढा मोठा माणूस नाही आहे की त्याच्यामुळे काहीतरी अडलं पाहिजे. त्यामुळे खाशाबा लोकांसमोर येण्यासाठी मी माझ्या मरेपर्यंत प्रयत्न करणार आहे. खाशाबांची स्पर्धा आम्ही सुरू केली महाराष्ट्र शासनाने, त्यात पण माझा मोठा वाटा होता. सगळ्यात मोठं म्हणजे खाशाबांचा जो जयंती दिवस आहे 15 जानेवारी, आज महाराष्ट्र शासन तो राज्य क्रीडा दिन म्हणून घोषित करतो आहे. हा दिवस आम्ही गेले 10 वर्षापासून साजरा करतो आहे. रणजित जाधव दरवर्षी कार्यक्रमाला येतो. त्यांच्या जयंतीनिमित्ताने आम्ही वेगवेगळ्या महाराष्ट्रातील उदयमुख मल्लांना खाशाबांच्या नावाने पुरस्कार देतो. त्यामुळे पुस्तकाच्या पलीकडं पण माझं खाशाबांसाठी प्रचंड असं मोठं योगदान आहे, हे पण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांना आता पद्मभूषण पुरस्कार मिळण्याची शिफारस सरकारकडे गेली होती, तो पण मुद्दा बराच गाजला होता. त्याच्यावर काय पुढे अपडेट आली आहे? 25 वर्षापासून प्रयत्न चालू आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं काय आहे केंद्र शासनाचं, की आम्ही मरणोत्तर पुरस्कार देत नाही आहे. म्हणजे त्या वर्षी पुरस्काराची शिफारस झाली आणि त्या वर्षी तो माणूस गेला तर त्या वर्षी पुरस्कार त्या माणसाला दिला जातो. पण इतक्या वर्षांनी गेलेला देत नाही. त्यामुळे त्या कारणानिमित्त तो पुरस्कार दिला नाही. पण एक मुद्दा ह्या महत्त्वाचा आहे, खाशाबांना का पद्मभूषण दिला पाहिजे. तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आतापर्यंत जेवढे ऑलिम्पिक पदक विजेते झालेत, आपल्याकडं 27 ऑलिम्पिक पदक विजेते आहेत. 26 ऑलिम्पिक पदक विजेत्यांना आपण पद्म पुरस्कार दिलेला आहे. एकमेव आजच्या ह्या यादीमध्ये एकमेव खाशाबा अशी व्यक्ती आहे की त्यांना दिला नाही आहे. त्यामुळे ॲज अ क्रीडाप्रेमी म्हणून, ऑलिम्पिक प्रेमी म्हणून खाशाबांना पुरस्कार दिलाच पाहिजे. कारण की ती एक उणीव आहे. सगळ्या ऑलिम्पिक विजेत्यांना दिला आहे पद्म पुरस्कार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिवंत असताना तो पुरस्कार चालू झालेला आहे. त्यामुळे खाशाबांना पद्मभूषण पूर्वीच मिळाला हवा होता. ती चूक सरकार दुरुस्त करेल अशी आमची अपेक्षा आहे. त्यांची 2 गोष्टी राहिलेल्या आहेत महत्त्वाच्या, म्हणजे त्यांचे स्मारक आणि पद्मभूषण. अपेक्षा करूया ह्या चित्रपटानंतर जेव्हा त्यांचं नाव जाईल तेव्हा ह्या दोन्ही गोष्टी झाल्या तर मला खूप आनंद होईल. तर तुम्ही नक्कीच खूप मेहनत घेतली या पुस्तकासाठी आणि तुमचं कामही मोठं आहे. पण जसा सिनेमा आला आणि तुम्ही त्यावर आक्षेप घेतला, पण तुमच्यावर पण मग असा आरोप होतो की ह्या गोष्टी तुम्ही अटेन्शनसाठी जास्त करताय. मग ह्या आरोपाला कसं टॅकल करा? कसं आहे की
ह्या मी तुम्हाला म्हटलं नाही, या चित्रपटासाठी अजून काही लोकांनी पण माझ्याबरोबर अटॅच झालेले आहेत. त्यात माझी एक जाता आता चूक झाली आहे. आम्ही तर खरं सरळ मार्गाने, तुम्ही उद्या मला एखादं पत्र द्याल आणि मला सही करा सांगाल, मी विश्वास ठेवून देतो. कारण की मी मराठा माणूस असल्यामुळं, विश्वास असल्यामुळं मी आजही तसाच विश्वास ठेवतो, अंधविश्वास ठेवतो. 2015मध्ये अजून एक डायरेक्टर होता, त्यांनी माझ्यावर ॲग्रीमेंट केलं. त्यांनी मला 25,000 रुपये दिले आणि चित्रपट झाल्यानंतर 1 लाख राहिलेले 75,000 रुपये देणार. आता 1 लाखाचं ॲग्रीमेंट होतं ते. तर मला काय वाटलं की चित्रपट पुढच्या 4 वर्षात पूर्ण होईल. तो खूप हरवणारी कलाकार होता. आत्ता जे जिओनी लिहिलं आहे की त्यांना त्या ग्रेट स्क्रिप्ट रायटर असं म्हटलं आहे. तर त्या ग्रेट स्क्रिप्ट रायटर मला पण वाटला, आपण त्याला निर्मात्याला दाखवण्यासाठी ॲग्रीमेंट हवं होतं. तो पुण्यात आला, अचानक माझ्याकडे ॲग्रीमेंट लिहून गेलं. त्या ॲग्रीमेंटच्या ह्याच्यात मी डेट लिहिली नाही, म्हणजे टाईम बॉन्ड लिहिला नाही. मला वाटलं 2-3 वर्षात 4 वर्षात पूर्ण होईल. त्या ॲग्रीमेंटला आता 10 वर्ष झाली. नागराज अण्णांनी त्याला माझ्या अगेन्स्ट आता थर्ड पार्टी म्हणून उभं केलेलं आहे. नागराज अण्णांनी माझ्या अगेन्स्ट आता परत खाशाबांच्या मुलालाच उभं केलेलं आहे. मी लक्षात घ्या, हा व्यावसायिक गोष्ट आहे. चित्रपट हा पूर्ण व्यावसायिक गोष्ट आहे. हा पूर्णपणे सगळं वेगळं गणित आहे. खाशाबांच्या मुलाला ह्याच्यात ओढण्याची काहीच गरज नव्हती. खरं तर खाशाबाच्या मुलाला सगळी स्टोरी माहिती आहे, सगळे किस्से माहिती आहे, सगळं क्षण. पण मग रणजित जाधव आणि तुमच्यात काहीतरी चर्चा होत असेल ना, मग त्यातनं काय तोडगा निघतोय? रणजित जाधवला आपण आजही फोन केला तर तो काय म्हणून माहिती का, तुला नाव हवं आहे का पैसा हवा आहे? मी म्हणून मला नाव हवं आहे, पण रणजित जाधवमध्ये तेवढी क्षमता नाही ना, मला तो पत्र देऊ शकतो की बाबा हे तुझं नाव लावलं आहे. चला, मी आज तुमच्यासाठी सांगतो की मला माझ्या नावाचं पत्र द्या, मी आज सगळं मागं घेतो. साधं पत्र द्या, मला माझं नाव मूळ म्हणून पण नको, काहीतरी हवं ना सर. एवढे कष्ट घेतलेत, एवढे प्रयत्न केलेत आणि एवढे पुरावे तुम्हीच दिलेले पुरावे आहेत, माझ्याकडे पुरावे नाही आहेत. तुम्हीच सांगताय की आम्ही हे वेल डॉक्युमेंट ऑन पब्लिक डोमेनवरून घेतले, त्यात तुम्ही काय लिहून देताय की संजय दुधाणेचं नाव येतात. त्याची कुठंतरी दखल घ्या ना तुम्ही. मोठी ह्या चित्रपटसृष्टीत असं कायमच घडलेलं आहे. साध्या गरीब बिचारा लेखकांवर कायमच अन्याय झालेले आहेत. मी भांडतोय तर माझा आत्मा जळतोय म्हणून भांडतोय. आम्हाला पण खाशाबांसाठी जायची गरज नव्हती ह्याच्यात. लोक आज जेव्हा टीजर आला आणि काही व्हिडिओ पडले तर त्याचे कॉमेंट वाचलेत मी की पब्लिसिटी स्टंट आहे, पण हा पब्लिसिटी स्टंट वगैरे काही नाही आहे. ही जसं खाशाबांच्या जीवनात घटना घडल्यात तशा माझ्याच झाल्यात आणि माझाच खाशाबाजाचा होतोय असं मला वाटतं. समजा उद्या कोर्टाने तुमच्या बाजूने निकाल लावला, तर मग तुमची मागणी काय नक्की? तुम्हाला क्रेडिट हवं आहे, आर्थिक मोबदला हवा आहे, की प्रोजेक्टवर क्रिएटिव्ह कंट्रोल हवं आहे? नाही, मला माझं जे रितेशने केलं ते केलं तरी मी खूप आनंदी राहील. क्रेडिट हां, पण त्यात आता जो प्रदीप शरांगोळीचा अडथळा आलेला आहे थोडा, तो ह्यांनीच आणलेला आहे आणि ते हेच दूर करू शकतील. त्यामुळे ती फार मोठी गोष्ट नाही आहे, त्यामुळे तो दूर शकतो. तसं जर ठरवलं ना खाशाबांसाठी करायचं आहे, पण हा आता गोष्ट त्याच्या वरच्या कुठल्या तरी गोष्टी गेलेली आहे, जो मी शब्द इथं आज वापरू शकत नाही कारण की कोर्टात केस चालू आहे. खूप काही गोष्टी आहेत, पडद्याआड घडतात, सगळ्याच गोष्टी सांगू शकत नाही. पण हे जे सत्य आहे, ज्याच्याकडे माझे पुरावे आहेत, ते मी आज तुमच्यासमोर सांगितलेत. आणि मला असं वाटतं की एक ग्रामीण भागातला, मी तर सध्या पिरंगुटसारख्या छोट्याशा गावी जन्मलेलो होतो. फार मोठं नव्हतं, 3रीत तर मी नापास झालेलो होतो. 10वीत मला जास्त काही मार्क पण नव्हते. पण योगायोगाने मी क्रीडा पत्रकार का झालो प्रश्नच आहे कधी कधी, पण कुठंतरी आतमध्ये खाशाबा होते आणि ते माझ्या रूपाने प्रकट झाले, शब्दरूपाने, त्यांच्या विविध कार्यरूपाने. आजही तुम्ही कुठल्याही क्रीडा संघटकाला, कुस्ती संघटकाला, महाराष्ट्र कुस्ती परिषद कोणालाही फोन लावा आणि विचारा की संजय दुधाने खाशाबांसाठी काय केलं. आजही मी त्यांची जवळजवळ नाही म्हटलं तरी 5-10 हजार पुस्तकं भेट दिलेली आहेत लोकांना. खाशाबा जाधव नाव पोचवलेलं आहे. तर त्यामुळे आजही त्यांचा 6वीला पाठ्यपुस्तकात धडा आहे. म्हणजे माझे खाशाबांचे 3 लेसन होऊन गेले आतापर्यंत. एक 9वीच्या पाठ्यपुस्तकात होऊन गेला 2004मध्ये. आत्ता रिसंट आहे 6वीच्या पाठ्यपुस्तकात ऑलिम्पिकवर खाशाबा जाधव म्हणून, थोरांची ओळख म्हणून. आणि एक 3रीमध्ये पण रिसेंट, आता तो पोषण बदलला गेले 10 वर्षापासून आहे. म्हणजे खाशाबा जाधव नाव हे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत माझ्यापर्यंतच गेले आणि महाराष्ट्र शासनाने त्याला माझं क्रेडिट दिलेलं आहे. आज जिथे जिथे खाशाबांचा उल्लेख येतो ना, तुम्ही नेटवर अजून सर्च करा ना, संजय दुधाणे खाशाबा जाधव. जिथे जिथे मोठे मोठे हे आहे तिथे त्यांनी माझं संदर्भ म्हणून नाव दिलेलं आहे ना. आणि माझं सर काय म्हणणं आहे की तुम्ही एखादी गोष्ट टाकता नेटवर, त्याला काहीतरी संदर्भ असतोच ना. एखादा तुम्ही छोटा आर्टिकल लिहिता, आर्टिकलला 100 शब्दांच्या 1000 शब्दांच्या आर्टिकलला नाही लिहितात नाव, काही जण नाही देत नाव. आणि याचा अर्थ असा नसतो की त्या माणसाचं त्यात सगळी माहिती त्यांनी जमा केलेली असते. आणि समजा तुमच्या बाजूने कोर्टाने निकाल दिला नाही, तर मग तुमचं पुढचं पाऊल काय असेल? निकाल नाही दिला तर आम्ही निश्चितच हायकोर्टात जाऊ. कारण की माझ्याकडचे जे हे आजचे 4 पुरावे जे दाखवले तुम्हाला मी, जे डेफिनेशनच्या केसमध्ये आहेत, स्वतः नागराज अण्णा मंजुळे साहेब बोलतात की हे पुस्तक संजय दुधाणेच्या पुस्तकावर आधारित आहे. शपथपूर्वक त्यांनी लिहून दिलेलं. एक
जिओनी पण तसंच लिहून दिलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही. आणि जे सीन आलेले आहेत 5, त्याचा डायलॉग मी बघितला नाही आहे. पहिला सीन ज्याच्यात संग्राम सिंगनी काम केलेलं आहे, पंजाबी खेळाडूंना अन्याय झालेला आहे, जो खाशाबळावर होतो. मुरारजी देसाईंचा एक सीन आहे, सगळ्यात मोठा म्हणजे जी त्यांची कुस्ती लागली 1 रुपयावर, तर तो एक सीन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आता पूर्णपणे दावा आहे, त्यांचा जो स्वातंत्र्य सैनिक जर खाशाबा आहे जगाला कोणी सांगितलं असेल ना, ते फक्त संजय दुधाणे यांनीच सांगितलेलं आहे. तो जरी सीन असला ना तरी तो तेवढं तरी क्रेडिट मला तरी दिलं पाहिजे. मी म्हणत नाही, शेवटी चित्रपट जेव्हा निघाला तो कलात्मक जास्त निघतो, त्याच्यात खऱ्या गोष्टीनं जरासा थोडासा फाटा दिला जातो आणि शेवटी कलाकृती असते ना. माझं तेच म्हणणं आहे, मूर्ती खूप सुंदर झालेली आहे, टीजर खूप चांगलेला आलेला आहे. मी स्वतः 3 वेळा चित्रपट बघायला गेलो होतो मित्रांबरोबर, 2 वेळा मी तो टीजर बघितलेला आहे. पण त्याची जी माती आहे ना, ही सगळं जो वाद आहे ना तो मातीसाठी आहे. ती जी माती आहे ना चित्रपटाची, कथेची मूळ जी गोष्ट आहे ना, ती जर कुठनं आली असेल तर ती फक्त आणि फक्त संजय दुधाणे यांच्याच माध्यमातून आली. सर, पण मगाशी तुम्ही म्हणालात की जर गरज पडली तर मी बाजूलाही हटायला तयार आहे, कारण मला स्टोरी पुढे येऊ देणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणताय की जर हा वाद माझ्या विरोधात गेला तर मग तुम्ही अजून मोठ्या लेवलवर जाऊन लढाल तुमची. आपल्याला त्यांनी काय सांगितलं, घोषित केलंय 2026 मध्ये चित्रपट काढायचा आहे, आपण त्यासाठी प्रयत्न करू. 2000 अजून वेळ आहे ना, 6 महिने आहे ना, 6 महिन्याचा कालावधी. आणि त्यांनी कोर्टात काय सांगितले परवा की पुढच्या येत्या आमचा जो सध्या नवीन जे स्थगितीचा अर्ज का कोर्टाने मान्य केला, आम्ही दाखवलं की टीजर केला आहे. त्यांनी त्यांना 8 दिवसात नोटीस काढली. त्यांचे खास मुंबईतून विशेष असे हायकोर्टातील वकील आले. त्यांनी सांगितलं की आम्ही अजून तारीख रिलीजच केली नाही आहे, त्यामुळे आम्हाला संधी द्या. मग आम्ही कोर्टाला सांगितलं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज कोर्टाने ही मागणी तर मान्य केली पाहिजे अशी माझी विनंती राहील, कारण की आज मी जनतेच्या कोर्टात आलेलो आहे. ह्या कोर्टात तरी मला न्याय मिळेल अशी मला पूर्णपणे खात्री आहे की चित्रपटाची कथा, पूर्ण चित्रपट किंवा नागराजांना ह्यांनी लिहिलेली कथा आणि हे माझं पुस्तक आहे, ह्यासाठी आम्ही कोर्ट कमिशनचा अर्ज केलेला आहे. 3 कोर्ट कमिशन म्हणजे त्याच्यात कमिटी नेमते 3 लोकांची. तर कारण की तो पण कॉपीराईटचा भाग आहे ना, तो पण गोपनीयतेचा भाग आहे. चित्रपट आणि पुस्तकानंतर अगोदर बघणं, तर त्याचा भंग न करता तो मला पण दाखवू नका, आम्हाला कोणाला दाखवू नका. कोर्ट कमिशनद्वारे ह्याचा निर्णय घ्यावा, त्याचा पूर्णपणे आम्ही स्वीकार करू. आणि मला पूर्णपणे खात्री आहे, जेव्हा कोर्ट कमिशन जेव्हा हे पुस्तक वाचेल, चित्रपट बघेल, दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. तर सर, एक केस आपण थोडीशी साईडला ठेवूयात. मला सांगा, एक प्रेक्षक म्हणून तुम्हाला नागराज मंजुळे यांच्या विजनवर विश्वास होता का? नाही, खरं तर नागराज अण्णा मंजुळे यांचं कौतुक करावं लागेल, कारण की ज्या परिस्थितीतून मला कधी कधी तो एक मुद्दा खूप खटकतो, कारण की मी जो संघर्ष केला आहे तोच अण्णांनी केलेला आहे. हो, असा संघर्ष केल्यानंतर एखाद्या लेखकावर अन्याय अण्णा जर करत असतील तर ते कुठंतरी मनाला खटकतं. अण्णांची जी फिल्मोग्राफी आहे, सैराटची असू दे किंवा सैराटमधली गाणी असू दे, नंतर झुंड पण आला होता, आपण बरेचदा विसरतो, पण तो पण स्पोर्ट्ससाठीच त्यांनी बनवला होता. आणि तुम्हाला जर झुंडची कथा माहिती असेल की झुंडबाबत काय झालं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण झुंडच्या कथापासून असाच वाद झाला होता हे मला आवर्जून सांगायचं वाटतंय. आम्ही आमच्या सुरुवातीच्या केसच्या पहिल्या हेअरिंगमध्ये ते सांगितलं होतं. झुंडमध्ये पण एक डायरेक्टर पिक्चर काढणार होता, तर त्यांनी मग नागराज अण्णांविरुद्ध तामिळनाडू हायकोर्टात दावा दाखल केला होता. आणि नागराज अण्णांनी जो चित्रपट काढला तो त्या कथेचा नायक आहे, जो कोच आहे, ज्याची भूमिका अमिताभ बच्चननी केली, त्याच्याबरोबर टायप केलं. पण ह्या डायरेक्टरनी ते जे खेळाडू आहेत त्यांच्याबरोबर टायप करून एक चित्रपट काढायचं ठरलं होतं. हा वाद कोर्टात गेला आणि तिथं नागराज अण्णांनी समझोता केला. त्या माणसाचं नाव, त्या जो डायरेक्टर होता त्याचं नाव त्यांनी पॉल म्हणून नाव आहे त्यांचं, त्या क्रेडिटमध्ये नाव 3रं लिहिलं, त्याला मोठी अमाऊंट पण दिली. खूप छान प्रश्न विचारला सर तुम्ही मला. माझी पण तीच अपेक्षा आहे. मूळ ही गोष्ट मी बाजूला करतोय त्यांच्यासारखी, माझं नाव रणजित जाधव यांच्या खाली द्यावं आणि मला चांगला थोडासा मोबदला दिला तर जास्त आनंद होईल, पण नाव देणं फार गरजेचं आहे. ह्या केसच्या बाबतीत एक शेवटचा प्रश्न सर विचारतो मी तुम्हाला. ही केस तुमच्यासाठी नक्की काय, म्हणजे क्रेडिटची लढाई आहे ही की खाशाबा यांच्या वारशासाठी उभं राहणे? आज महाराष्ट्रात कोणालाही गेलं तर खाशाबांचा विचाराचा वारसदार कोण असेल तर मी आहे. त्यांचा रक्ताचा वारसदार रणजित जाधव आहे. रणजित दादांचं मी खूप कौतुक करतो, कारण की गेले 25 वर्ष पद्मभूषण, वडिलांना पद्मभूषणसाठी भांडणारा मोठा कोण मुलगा आहे तर भारतातली पहिलाच तो असेल. दादांचं पण मोठं योगदान आहे. दादांचं पण तेच म्हणणं आहे की आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. पण काय ते तुम्हाला देण्याची मनापासून इच्छा झाली पाहिजे ना, तयारी पाहिजे ना.
ती तयारी का नाही करत आहे, कारण की ही एवढी मोठी नावं आहेत, भव्य अशी नावं आहेत सगळी मोठी, आणि ह्या सगळ्या मोठ्या झाडाखाली एका छोट्याशा सावलीसारखा मी आहे, छोटासा. त्यामुळे मी काहीच नाही याच्यात. तसं पाहिलं तर संजय दुधाने जर सर्च केलं तर काही पुस्तकं नावावर दिसतील, खाशाबांच्या काही लेख दिसतील. मी फार मोठा नाही आहे सगळ्या प्रक्रियेत, माझं नाव पण माहिती नाही. आज माझ्यावर ज्या काही कोण संजय दुधाने असं पण कॉमेंट येते, उद्या तुमच्या ह्याला कॉमेंट येणार, अरे हा कोण संजय दुधाने आला, 30 मार्कांना असं पण म्हणतील. त्यामुळे माझं म्हणणं आहे की आम्हाला हा चित्रपट येऊन द्यायचाच आहे काही झाला तरी. पण हे करत असताना मूळ लेखक, लक्षात ठेवा, कुठल्याही गोष्टीत मूळ जी गोष्ट असते ना ती कधीही दुर्लक्षित झाली नाही पाहिजे. माझा हा लढा माझ्या एकट्यासाठी नाही आहे, ज्यांच्यावर अन्याय झाला ना त्यांच्यासाठी हा लढा आहे माझा. त्यामुळे मला खात्री आहे की जाता जाता काहीतरी गोड बातमी जर तुमच्यामुळे मिळाली तर ते सोने पे सुहाग हो जाईल, त्याची आम्ही वाट बघतोय. आणि मला अशी खात्री आहे येत्या काळात गोड बातमी येईल, खाशाबा चित्रपट पण येईल, नाव पण येईल, आणि खाशाबा लोकांना माहिती पण होईल. आणि एवढा मोठा खेळाडू ज्यांनी भारतासाठी पहिलं पदक जिंकलं, पहिलं पदक येणं मित्रा यार, पहिल्या पदकाला खूप वेगळं महत्त्व असतं. ते जसं पुस्तका रूपाने गेलं आहे तर ते चित्रपट रूपाने गेलं तर लाखो लोकांपर्यंत जाणार आहे. आणि त्यासाठी मी अडथळा होणं ही पण चुकीची गोष्ट आहे. मी तर शेवटी मी खाशाबा प्रेमी असल्यामुळं कुठल्याही क्षणी मी बाजूला होऊ शकतो, पण सन्मानपूर्वक ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. तुम्ही म्हणत असाल की हे पैसे घ्या आणि हे कर, पैशासाठी ही केस नाही आहे, ही सन्मानासाठी केस आहे. त्यामुळं सन्मानपूर्वक गोष्टी होतील अशी अपेक्षा आहे माझी. म्हणजे ह्या माध्यमातून तुम्ही सांगू शकतो महाराष्ट्राला की एका लेखकावर, छोटासा ग्रामीण भागाच्या लेखावर अन्याय होत असेल तर त्याला कुठंतरी छोटा न्याय मिळाला पाहिजे, त्याचं दुःख समजलं पाहिजे, जसं खाशाबांवर झालं. त्यामुळे खाशाबांना न्याय देता त्याच्या खाशाबांच्या लेखकांना पण न्याय मिळाला पाहिजे, हीच आजच्या सगळ्या महाराष्ट्राची अपेक्षा असं मला वाटतं. सर, केसचा निकाल काय लागेल तो लागेल. आपण आमच्या प्रेक्षकांना तुमच्याविषयी पण सांगा, तुमचं कामही तसं मोठं आहे. तुम्ही क्रीडा पत्रकार कसे झाला, त्या क्षेत्रात कसे आलात, आणि तुमच्या पुस्तकांविषयी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी ॲथलेटिक्स करायचो. मी ॲथलेटिक्स स्पर्धेत भाग घेतलेला आहे, राज्य स्पर्धेत मी सहभागी झालेलो आहे. 800 मीटर माझा इव्हेंट होता. मला क्रीडा शिक्षक व्हायचं होतं म्हणून जेव्हा मी क्रीडा पत्रकारिता काही वर्ष केली, खाशाबांचं पुस्तक लिहिलं, माझ्यातला क्रीडा शिक्षक जागा झाला, मी BPED पण केलं. पण मला समजलं की मी माझ्यावर कोणी वर्चस्व गाजू शकत नाही. मग मी फ्रीलान्स जर्नलिझमकडे आलो. मी मुळशीमध्ये एक साप्ताहिक पण काढत होतो. आजही पण मी माझ्या मातीला कधी विसरलो नाही. आजही मी मुळशी तितक्याच कार्यरत आहे. तिथल्या पत्रकारांना, तिथल्या मुलांना, तिथल्या लोकांसाठी जे काय करता येईल मी करतो. मुळशी जन्म झालेला आहे, त्यामुळे तिथल्या लोकांसाठी कार्यरत आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीत ना माझ्यातला ना खाशाबांनी लेखक जागा केला, खाशाबांनी लेखातून. आणि त्यानंतर मी खेळावर श्रीरंग जाधव आहेत, त्यांचे दुसरे खाशाबांवर गेले, त्यांच्यावर पण पुस्तक लिहिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता रिसंट सकाळनी माझं नीरज चोपडाचं पुस्तक काढलं आहे, ते इंग्लिशमध्ये पण आलेलं आहे. फक्त मराठी लेखकाचं इंग्लिशमध्ये पुस्तक येतं ही पण मोठी गोष्ट आहे. खाशाबांचं पुस्तक पण ह्या वर्षी इंग्लिशमध्ये येणार आहे. अजून कोणकोणते असे मंडळी ज्यांच्यावर तुम्हाला पुस्तकं लिहायची सर? नाही, मी अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सचिन तेंडुलकर पुस्तक लिहिलं आहे. सचिन तेंडुलकर पुस्तक लिहित असताना ते पुस्तक अंधांनी त्या पुस्तकाचं ऑडिओमध्ये पुस्तक केलं आहे. स्वतः सचिन तेंडुलकरांनी कौतुक केलं त्या पुस्तकाचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला मेजर ध्यानचंदचा किस्सा सांगितला की 30,000 कॉपीज आज गेलेल्या आहेत. मराठी पुस्तक पण त्यांनी काढलेलं आहे. मेजर ध्यानचंदचे पण खरं तर चित्रपट आला पाहिजे. एवढा मोठा खेळाडू भारतीय देशातला, त्यांचा पण चित्रपट येणं गरजेचं आहे. सगळ्यात मेरी कोमवर माझं पुस्तक गाजलेलं आहे. मिल्खा सिंगचा चित्रपट येण्या अगोदर कॉन्टिनेंटल प्रकाशनाने माझं पुस्तक प्रकाशित केलं. सांगायला खूप अभिमानाचा वाटत असतो. चित्रपट येण्यापूर्वी ते पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली होती, आज 3री आवृत्ती त्याची आहे. त्यामुळे जे दुर्लक्षित ऑलिम्पिकपटू आहेत त्यांच्यावर खूप काम करायचं आहे. अजूनही खूप काही दुर्लक्षित खेळाडू आहेत ज्यांच्यावर होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक ऑलिम्पिक संग्रहालय उभं करायची आमची योजना आहे. पुणे महानगरपालिकेचं एक सनसमध्ये एक आर्ट गॅलरी आहे, तिथं आमचा प्रयत्न सुरू आहे. सगळ्यात आनंदाची गोष्ट सांगायची की महाराष्ट्र गव्हर्नमेंट, भारतासाठी एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या पुण्यात एक ऑलिम्पिक संग्रहालय बालेवाडीत उभं राहते. ते जागतिक लेवलचं आहे, ज्याला जागतिक ऑलिम्पिक संघटना IOC मदत करणार आहे. त्याच्यासाठी पण तिथं पण आमच्या खाशाबांच्या गोष्टी आम्हाला बऱ्याच ठेवायच्यात. मुख्य म्हणजे ही अपुरी स्वप्न आहेत काही. बेसिकली ऑलिम्पिकसाठी असं काहीतरी करून ठेवायचं की भारतातून अनेक खाशाबा निर्माण झाले पाहिजेत. आम्हाला एका खाशाबावर थांबायचं नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाशाबानंतर ज्यांनी मेडल जिंकलं, स्वप्नील कोसाळे,
त्याला निधी मिळवण्यासाठी मी धडपड केलेली आहे. त्याला जास्त आजही त्याच्याशी माझा संपर्क असतो. त्याला काही लागलं तर तो आजही मला फोन करतो. जे आपले पॅराचे खेळाडू आहेत, सचिन खिलारीला काही लागलं तर मी मदत करतो त्याच्याही पैशासाठी. आणि अजून एक पॅराचा एक खेळाडू आहे भीमराव केसरकर, त्याचं नाव पण ऐकलं नसेल. त्या खेळाडूला पेन्शन नव्हती मिळत, माहिती का. 1973मध्ये ह्या माणसाने भारतासाठी पॅराऑलिम्पिक हा पण खेळ खूप लहान नाही आहे, मेडल जिंकलं. त्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंट काहीच नव्हतं दिलं. मला जेव्हा समजलं तेव्हा जसं मी खाशाबांपर्यंत पोचलो, त्या केसरकरांपर्यंत पोचलो, त्यांना मी बालेवाडीत आणलं, शासनासमोर उभं केलं आणि त्यानंतर आता त्यांना गेल्या महिन्यात पेन्शन सुरू झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे जे पॅराऑलिम्पिकचे 3 खेळाडू आणि रेग्युलर ऑलिम्पिकचे 2 खेळाडू, खाशाबा जाधवपासून तर स्वप्नील घोसाळपर्यंत, ह्या 5ही खेळाडूंशी माझी अशी एक नाळ जुळलेली आहे. सगळ्यांना मी वेगळी अशी त्यांची नावासाठी त्यांच्या मदतीसाठी धावलेलो आहे. त्यामुळे निश्चितच महाराष्ट्राला माहिती आहे संजय दुधाणे काय कार्यकर्ता आहे. बेसिकली लेखकापेक्षा मी जास्त कार्यकर्ता आहे. आज 25 पुस्तकं माझ्या नावावर आहेत. खूप गौरवशाली गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या पुस्तकाला आपला राज्य शासनाचा पुरस्कार पण मिळालेला आहे 2004मध्ये. त्या अजून काय हवं ना एखाद्या लेखकाला. त्यामुळे मी जो प्रवास केला त्याचा खूप आनंदी आहे. पण प्रवासात जाता आता माझं वय 50 आहे, तर मधल्या टप्प्यात जर असं काय घडत असेल तर लेखक जागा होणारच ना, थांबून तर चालणार नाही ना. आणि माझ्यात जी शक्ती आहे तर मी ती लढण्यात वापरणारच. तर माझी विनंती आहे की लेखकावर अन्याय होता कामा नाही. उद्या कुठल्या भविष्यात लेखकावर अन्याय झाला तर मी त्यासाठी निश्चितच उभा राहील. खेळाडूंसाठी राहतोच, लेखकांसाठी पण राहील. सर निश्चितच आपण आशा करत की हा सगळा जो वाद आहे तो लवकर सॉर्ट आउट होईल. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप महत्त्वाची आणि मोलाची माहिती देऊन गेला सर, त्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, आजची ही चर्चा आपण इथे थांबवतोय. ही चर्चा फक्त एका सिनेमापुरती मर्यादित नव्हती, तर या चर्चेतून खाशाबा जाधव यांचा इतिहास, त्यांच्यावरचं संशोधन, लेखकाचा संघर्ष, सिनेमामागचं राजकारण हे सगळं आपण पाहिलं. या केसमध्ये कोर्टाचा निकाल काही लागेल, पण या निमित्ताने एक गोष्ट नक्की झाली आहे, ती म्हणजे लोक पुन्हा एकदा खाशाबा जाधवांविषयी बोलू लागलेत. नव्या पिढीला त्यांचं नाव माहिती होतं आहे आणि कदाचित हाच या सगळ्या वादामागचा सर्वात सकारात्मक भाग असू शकतो. बाकी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? इतिहासावर आधारित कथा मांडताना क्रेडिट आणि संशोधनाला किती महत्त्व दिलं पाहिजे? या सिनेमासाठी तुम्ही किती उत्सुक आहात? या सगळ्या गोष्टी आम्हाला कमेंट्समध्ये लिहून नक्की सांगा. आणि हा पॉडकास्ट कसा वाटला तेही सांगा. आवडल्या असल्यास व्हिडिओ लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन पॉडकास्टसाठी पाहत राहा लगावबत्ती.